सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ द्वारे अ, आयोजित या मार्गदर्शन सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एम ए इतिहास भाग 2 सत्र 3 साठी आपण सर्वजण प्रवेशित झालेला आहात. आपले फर्स्ट इयरचा आपला जो काही अभ्यासक्रम होता तो पूर्ण करून त्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग होतं ते पूर्ण करून तुम्ही या द्वितीय वर्षामध्ये आता प्रवेशित झालेला आहात. मधल्या काळात तुम्हाला जसं आठवत असेल आपण आतापर्यंत जो काही आपलं मागील वर्षातले जे काही कॉन्ट्रॅक्ट सेशन झाले असतील, ओरिएंटेशन सेशन झाले असतील, त्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की एनईपी नुसार सिलेबसमध्ये बराच फरक पडलेला होता. म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग वगैरे अशा सगळ्या गोष्टी तुम्ही कदाचित पहिल्यांदा ऐकल्या. काही लोकांनी ऐकल्या असतील, पण बऱ्याचदा हे टेक्निकल फील्ड मधल्या गोष्टी असतात. आर्ट्स मधल्या विषयांना कधी या गोष्टी आलेल्या नव्हत्या. मात्र त्या देखील मागच्या वर्षी आपल्याला सेकंड सेमिस्टरला ऑन जॉब ट्रेनिंग आपण हे केलेलं होतं, इंट्रोड्यूस केलेलं होतं आणि त्यात तुम्हाला इंटर्नशिप करायची होती आणि त्याचा प्रोजेक्ट द्यायचा होता. रिसर्च म्हणजे इंटर्नशिपचा एक रिपोर्ट बनवून द्यायचा होता. तर हे आपण बऱ्यापैकी आपण सर्वांनी पार पाडलं. मागच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही आलात त्याचवेळी पण सिलेबस बदललेला होता. तुमच्यासाठी जी पुस्तकं आहेत ती नव्यानं तयार केलेली गेलेली होती आणि ती तुम्हाला बऱ्यापैकी मागच्या वेळी उपलब्ध झालेली होती. यावर्षी देखील हा सिलेबस जो आहे तुमचा जो सेकंड इयर साठी जो सिलेबस आहे तो बदललेला आहे. आणि त्यामुळं त्याची पुस्तकं जी आहेत ती तयार करण्याचं काम जे आहे ते अत्यंत वेगानं सुरू आहे. येणाऱ्या एक 10 ते 15 दिवसात तुम्हाला त्याची पुस्तकं डिस्ट्रीब्यूट करता येतील असे आपले प्रयत्न चालू आहेत. त्याच्या आधी पीडीएफ जी आहे ती आपण देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर आता तुमचे सर्वांचे जवळपास ऍडमिशन झालेले आहेत सेकंड इयरला. तुम्ही सर्वांनी एक्झाम फॉर्म भरलेला असावा असं मी गृहीत धरतो. अजून कोणी एक्झाम फॉर्म भरला नाही असं कोणी आहे का त्याच्यामध्ये? एक्झाम फॉर्म भरलेला नाही असं कोणी आहे का? कारण आज लास्ट डेट आहे त्याची आणि आज समजा तुमच्यापैकी म्हणजे ती पण दंडासहित लास्ट डेट आहे. तर आता जर समजा एक्झाम फॉर्म भरता आला नाही तर अजिबातच तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. जरी ऍडमिशन घेतलं असतं तरी ऍडमिशनचा त्या उपयोग होणार नाही. हा तर त्यामुळे अजून पण खात्री करा की माझा एक्झाम फॉर्म भरायचा राहिला असेल तर त्याने एक्झाम फॉर्म भरून घ्यायचा. ठीक आहे. तर ही सगळी आपण या बाबतीत म्हणजे ऍडमिशन असेल, एक्झाम फॉर्म असेल, याबद्दल व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, त्याचे डेमो असतील, त्याबद्दलच्या सूचना या वारंवार आपल्या ग्रुपवर दिलेल्या आहेत. तर त्यानुसार आपले ऍडमिशन बऱ्यापैकी सेकंड इयरचे ऍडमिशन झालेले आहेत असं मला दिसतंय. तर त्यामुळे आता आपला जो सेकंड इयरचा जो काही सिलेबस आहे त्याची एक आपण माहिती घेऊया. मागच्या वेळी जसं आपण आपलं जे सिलॅब म्हणजे जो कोर्सचं स्ट्रक्चर आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ आणि त्या सिलेबस मधला कंटेंट जो आहे तो एक आपण समजून घेऊया. जसं मी तुम्हाला म्हणालो की पुस्तकं जी आहेत ती आता तयार होत आहेत, लवकरच ते आपल्याला मिळतील आणि ती मिळाली की तुम्हाला अभ्यास करता येईल. पण त्यासोबतच आपण काय करूया की ह्या सिलेबस आता मी तुम्हाला सांगितला की त्या हिशोबानं आपण काही कंटेंट जो असतो की नाही, समजा व्हिडिओ कंटेंट असेल, काही पीडीएफ वगैरे असतील, तर त्या मी ज्या ज्या माझ्याकडे उपलब्ध आहेत किंवा उपलब्ध होतील त्या मी ग्रुपवर टाकत जाईल. फक्त कसं असतं की पुस्तकात तुम्हाला कसं एकदम सोपं करून जे कंटिन्यू मिळालेलं असते विषयानुसार, तसं न होता याच्यामध्ये काय होईल की मी एखाद्या टॉपिकचे पीडीएफ असेल किंवा व्हिडिओ असतील ते टाकत जाईल. तर तुम्ही ते पाहत चला, वाचत चला. त्यामुळे तुमचं एक काय म्हणता येईल त्याला एक साधारण सिलेबसची ओळख जी आहे ती तुमची होत जाईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला आपला जो हा अभ्यासक्रम आहे त्याची एक तुम्हाला सुरुवात आपण करूया या पद्धतीने आणि मग असं केल्यानंतर आपल्याला साधारणपणे हा जो काही आपला अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम आपल्याला यावर्षी पूर्ण करता येईल. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण जाऊया. तुम्हाला साधारण आपण काय काय ह्याच्यात हे करणार आहे, चर्चा करणार आहे त्याच्याबद्दल मी
तुम्हाला आता कल्पना दिलेली आहे साधारणपणे. तर आपण सिलेबस पासून सुरुवात करूया. तुम्हाला सर्वांना म्हणजे आता ज्यावेळी ओरिएंटेशन घेतोय मी साधारणपणे प्रत्येक वेळी असाइनमेंटच्या बद्दल, एक्झामच्या बद्दल, या सगळ्या गोष्टींबद्दल सांगतो. तर त्याबद्दल पण मी परत काही गोष्टी सांगाव्यात अशी तुमची अपेक्षा असेल तर मी तसं सांगतो. म्हणजे एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो मी काय ठरवलं होतं. हॅलो सर. हां, बोला. हां, असाइनमेंट आणि तुम्ही रिसर्च प्रोजेक्ट म्हणता, आम्हाला त्याची माहिती द्या डिटेलमध्ये. काय? असाइनमेंट असाइनमेंट बद्दल सर माहिती द्या आम्हाला. बरं. आणि तर मी आणि साधारण जे साधा ठरवलं होतं, हां. तर या मुद्द्यांच्या संदर्भात मांडणी करायला म्हणजे बोलायचं असं मी ठरवलं होतं. याच्यातलं आता इंट्रोडक्शन आपलं झालेलं आहे. बऱ्यापैकी ऍडमिशन प्रोसेस ती पण तुम्ही सर्वांनी ऍडमिशन पूर्ण केले असं आपण गृहीत धरतोय. बरोबर? दिसते ना सर्वांना? स्क्रीन दिसते ना मी आता शेअर केलेली? येस सर, दिसते. ठीक. हां. तर याच्यातलं आता इंट्रोडक्शनचं साधारण झालंय. आपल्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल आपण बोललोय. तुम्ही सर्वांनी आपले फॉर्म आता तुमचे फॉर्म तयार झाले नव्हते, पण ऍडमिशनची पावती आणि एक्झाम फॉर्म आणि एक्झामची पावती असं तुम्ही सगळ्यांनी आपल्या स्टडी सेंटरवर जमा केले. बरोबर आहे. त्याबद्दलच्या सूचना मी ग्रुपवर दिलेल्या होत्या. कुणी अजून दिल्या नसेल तर अजून अजून पण जाऊन जमा करा. ठीक. त्यानंतर वेबसाईट बद्दल तुम्हाला माहित आहे. आपल्या जी काही शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे. एक्झाम पोर्टल बद्दल मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं होतं, ज्यावेळी आपण एक्झाम फॉर्म भरला होता मागच्या सेकंड सेमिस्टरच्या वेळी, तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळी एक्झाम पोर्टल बद्दल मी माहिती दिलेली होती. आणि एक्झाम सेंटर म्हणजे तुमचं स्टडी सेंटर आहे, जिथं तुमची एक्झाम होते, तुम्ही तिथंच असाइनमेंट जमा करता, या संदर्भातली ती माहिती होती. आता आपण मग थेट सिलेबस कडे जाऊया आणि सिलेबस आणि मग हळूहळू मग असाइनमेंट्स आणि साधारण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आणि सगळ्यात शेवटी रिसर्च प्रोजेक्ट याच्याबद्दल आपण बोलूया. असं आपण जाऊया. म्हणजे या प्रमाणे जाऊया याच्यातल्या. तर आपला जो हा सिलेबस आहे, हा सिलेबस बदलून या वर्षीपासून म्हणजे 2024-25 पासून हा लागू झालेला आहे. हं. आणि या सिलेबसमध्ये आपल्याला दिसेल की आपला जो NEP नुसार हा सिलेबस तयार केलेला आहे, असं तुम्हाला इथं लिहिलेलं दिसेल. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार हा सिलेबस बनवलेला आहे. हां. तर मागच्या वेळी जसं आपण तुम्हाला स्ट्रक्चर दिलं होतं, की बाबा काही मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी कोर्स असतील, एक इलेक्टिव्ह कोर्स असेल आणि एक रिसर्च मेथॉडॉलॉजीचा कोर्स होता सेमिस्टर 1 ला तुम्हाला. आणि मग सेमिस्टर 2 ला काही 4 मॅन्डेटरी कोर्स होते, कंपल्सरी कोर्स होते, एक इलेक्टिव्ह कोर्स होता आणि एक ऑन जॉब ट्रेनिंग होतं. हे तुम्ही आता तुमचं पूर्ण झालेलं आहे. आता हे याचं पुढचं स्ट्रक्चर जे आहे ते थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरसाठी जे आहे. त्यातलं थर्ड सेमिस्टरला आपल्याला काय करायचंय, की आपल्याला टोटल 4 हे थर्ड सेमिस्टरला हे कंपल्सरी पेपर असणार आहेत. 4 पेपर कंपल्सरी आणि अ, एक इलेक्टिव्ह पेपर असेल. आणि एक पेपर असेल तो रिसर्च प्रोजेक्टचा असेल. म्हणजे एक रिसर्च प्रोजेक्ट असेल. ठीक आहे. आता याच्यातले जे पहिले 3 कंपल्सरी पेपर आहेत ते 4 क्रेडिटचे आहेत. म्हणजे 100 मार्कांचा एकूण 100 मार्कांसाठी असतील. मग त्यातले 80 मार्क हे रिटन एक्झामसाठी, 20 मार्क हे असाइनमेंटसाठी. आता कंपल्सरी मधला एक पेपर जो आहे, तो छोटा पेपर असणार आहे. तो 2 क्रेडिटसाठी असणार आहे. मग त्यामध्ये काय होईल, की त्याची एक्झाम जी आहे, रिटन एक्झाम जी आहे ती 40 मार्कांसाठी असेल आणि त्याचे असाइनमेंट जे असतील ते 10 मार्कांसाठी असेल.
ठीक आहे. आणि इलेक्टिव्ह जो आहे, इलेक्टिव्ह पेपर तो मात्र 4 क्रेडिटचाच असेल. त्याची एक्झाम 80 मार्काची रिटर्न एक्झाम असेल आणि 20 मार्काचं त्याचं असाइनमेंट असेल. आणि जो महत्वाचा भाग असेल या ह्याच्यातला तो आहे रिसर्च प्रोजेक्ट. तो 4 क्रेडिटचा आहे. हं. आणि मग त्याची विभागणी साधारणपणे तुम्ही जे प्रोजेक्ट बनवता त्याच्यासाठी 80 मार्क आणि वायवा असं 20 मार्क अशी ती साधारण त्याची एक रचना असणार आहे. हं. तर हे एक आपलं सेमिस्टर 3चं स्ट्रक्चर झालं. म्हणजे याच्यामध्ये साधारण आपण एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुमचे 5 पेपर असतील. हां. आणि 1 रिसर्च प्रोजेक्ट असेल. ठीक आहे. 5 पेपर आणि 1 रिसर्च प्रोजेक्ट असे त्याचे आपण एकदम सोपी म्हणजे त्याला सोपं ह्याच्यात सांगता येईल. आणि सेमिस्टर 4 ला काय असणार आहे? तर सेमिस्टर 4 ला तुमचे 3 कंपल्सरी जे पेपर असतील, ज्याच्यामध्ये जे तिन्ही पेपर हे 80 मार्क लेखी आणि 20 मार्क असाइनमेंट अशा स्वरूपाचे असणार आहेत. आणि जो इलेक्टिव्ह पेपर आहे एक तो तो देखील 80 मार्काचा लेखी आणि 20 मार्काचा असाइनमेंट अशा स्वरूपाचा असेल. टोटल असे हे 4 पेपर आणि 1 रिसर्च प्रोजेक्ट असेल. हा रिसर्च प्रोजेक्ट हा 6 क्रेडिटचा असेल. मागचा जो सेमिस्टर 3चा रिसर्च प्रोजेक्ट होता तो 40 मार्का 4 क्रेडिटचा होता. हं. तर त्यामुळं तो काय म्हणता येईल आपल्याला त्याला, की तो 100 मार्कांचा होता. हा रिसर्च प्रोजेक्ट मात्र 6 क्रेडिटचा आहे. हां, त्यामुळे तो आहे एकूण 150 मार्काचा. त्यातले 120 मार्क जे आहेत, ते तुमच्या डेझर्टेशनसाठी असतील. हां, 20 पैकी ते मार्क असतील. एकूण मार्क त्या डेझर्टेशनला 120 असणार आहेत. आणि वायवासाठी 30 मार्क असतील. ते वायवाचे म्हणजे 120 अधिक 30 असे 150 मार्कांचा हा म्हणजे 6 क्रेडिटचा हा रिसर्च प्रोजेक्ट असणार आहे. ठीक आहे. तर आपण मी इथल्या जे आपले सगळे BOS मधले वगैरे लोक आहेत त्यांच्याशी बोललोय, सदस्य आहेत त्यांच्याशी बोललोय, अध्यक्षांशी बोललो. तर त्या हिशोबाने आपण काय केलंय, की इतिहासासाठी बाकी जे विषय असतात त्याच्यामध्ये साधारण फील्ड वर्क वगैरे असतं. तर इतिहासामध्ये थोडं इतिहासाचं स्वरूप अभ्यासाचं वेगळं असल्यामुळं आपण 2 भागात हे जे करणार आहोत रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे सेमिस्टर 3चा रिसर्च प्रोजेक्ट आणि सेमिस्टर 4चा रिसर्च प्रोजेक्ट. ह्याच्यात आपण थोडं फरक करणार आहोत. आता सेमिस्टर 3चा रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला जी काही पुस्तकं तुम्हाला इझिली ऍक्सेसेबल असतील म्हणजे तुमच्या शहरातल्या किंवा तुमच्या आजूबाजूच्या लायब्ररीज वगैरे असतील तिथल्या याच्यावर आपण तो प्रोजेक्ट करणार आहोत 4 क्रेडिटचा. आणि मग थोडं डीप मध्ये असलेला प्रोजेक्ट हा आपण 6 क्रेडिटचा जो असेल त्याच्यात आपण करणार आहोत. तर त्याच्याबद्दलचे आपण जसं जसं आपण हे करू तर त्यात आपण त्याची माहिती सांगणार आहोत. रिसर्च प्रोजेक्ट बद्दलची माहिती पण मी नंतर शेवटी सांगेन. हां, ठीक आहे. तर याच्यात आता जे काही मी स्ट्रक्चर वगैरे सांगितलंय त्यात तुम्हाला काही शंका वाटते का? मी जे काही स्ट्रक्चर सांगितलंय त्याच्यात तुम्हाला काही शंका वाटते? काही लक्षात आलं नाही किंवा काय असं असेल तर विचारा. ठीक आहे. मग तुम्हाला मी जे काही सांगितलं ते लक्षात आलं असं गृहीत धरून मी पुढं जातो. आता हे आपण त्याचं स्ट्रक्चर बघितलं. आता ऍक्च्युअल विषय कुठले आहेत ते आपण याच्यामध्ये पाहूया. तर यातला सेमिस्टर 3चे विषय आणि सेमिस्टर 4चे विषय मी तुम्हाला नावं दाखवेन म्हणजे सांगेन. मी आपल्या ग्रुपवर ब्राउचर पण टाकलेलं होतं. एकदा टाकलेलं होतं ब्राउचरची फोटो टाकलेला होता. त्याच्यात या सगळ्या विषयांची पण माहिती, नावं तुम्हाला पाहता आलेली असतील. तर मी परत एकदा फक्त नावं तुम्हाला वाचून दाखवतो. आता या सेमिस्टर 3 मधले जे पहिले कंपल्सरी पेपर आहेत त्याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी हा पेपर आहे कंपल्सरी. म्हणजे भारताचा परराष्ट्र धोरणाचा जो इतिहास आहे तो तर आपल्याला याच्यातून अभ्यासायचा आहे. त्यानंतर दुसरा पेपर आहे तो आहे हिस्ट्री ऑफ फेमिनिस्ट मुवमेंट इन द वर्ल्ड. म्हणजे जागतिक जगातील स्त्रीवादी चळवळींचा इतिहास आपल्याला याच्यातून अभ्यासायचा आहे. त्यानंतर आहे कॉन्टेम्पररी वर्ल्ड 1950 ते 1991 म्हणजे
समकालीन जग 1950 ते 1991 म्हणजे दुसरं महायुद्ध संपल्यानंतरचा काळ ते 1991 म्हणजे सोव्हिएत युनियनचा जे पतन झालं तो काळ असं हे या काळाच्या संदर्भात तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि तिसरा शेवटचा जो छोटा पेपर आहे तो आहे ट्रेडिशन्स अँड न्यू ट्रेंड्स इन हिस्ट्री म्हणजे इतिहास लेखनाच्या परंपरा आणि त्याच्यातले नवे प्रवाह हे तुम्हाला अभ्यासायचे आहे. माईक बंद करा, कुणाचा माईक सुरू आहे? म्हणजे इतिहास लेखनाच्या परंपरा आणि इतिहासातल्या परंपरा आणि नवीन प्रवाह असं तो पेपर आहे. हा 2 क्रेडिटचा पेपर असेल. म्हणजे 40 मार्कांचं लेखी पेपर आणि 10 मार्काचं असाइनमेंट अशा पद्धतीचं. आता हे इलेक्टिव्ह बरेच काही होते. त्यातलं आपल्यासाठी आपण जे पुस्तक तयार करणार आहोत ते इलेक्टिव्ह होतं कन्सेप्ट अँड मेथड ऑफ लोकल हिस्ट्री. म्हणजे स्थानिक इतिहासाचा संकल्पना आणि त्याची जी मेथड आहे, पद्धत जी आहे ती आपण या ह्याच्यामध्ये ऑप्शनलचा पेपर म्हणून घेतलेला आहे. आता याचा उपयोग हा पेपर आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण कसं होणार आहे, आपला जो रिसर्च प्रोजेक्ट करत असताना या पेपरचा आपल्याला खूप उपयोग होईल. ते मी तुम्हाला नंतर सांगत जाईन. आणि मग सगळ्यात शेवटी जो या सेमिस्टरला आहे ते आहे रिसर्च प्रोजेक्ट. तो 4 क्रेडिटचा रिसर्च प्रोजेक्ट आहे. तर तो आपल्याला याच्यातून करायचा आहे. नंतर चौथं सेमिस्टर जे आहे त्या चौथ्या सेमिस्टरमध्ये हिस्ट्री ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक संघटना ज्या आहेत म्हणजे युनायटेड नेशन असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल किंवा अलिप्त राष्ट्र चळवळ असेल त्याची जी संघटना होती किंवा सार्क असेल, अशा ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्याच्या संदर्भातला इतिहास जो आहे त्याच्या स्थापनेचा, त्याच्या कामांचा इतिहास किंवा त्यांनी केलेल्या कामाचा जो काही परिणाम झालाय त्याचा इतिहास, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून करायचा आहे. आणि त्यानंतर दुसरा कंपल्सरी आहे चौथ्या सेमिस्टर, त्याचं नाव आहे वुमेन इन इंडियन हिस्ट्री म्हणजे भारताच्या इतिहासातल्या स्त्रिया किंवा भारतीय स्त्रियांचा इतिहास असं त्याला आपण म्हणू शकतो. तर हा जो पेपर आहे याच्यामध्ये आपल्याला भारतातल्या संपूर्ण म्हणजे भारतीय इतिहासामध्ये स्त्रियांचे योगदान असेल किंवा स्त्रीवादी चळवळी असतील किंवा स्त्रियांच्या संदर्भात जे इतिहास लेखन झाले त्याचं एक मूल्यमापन असेल, अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये येणार आहेत. त्याचा आपण आढावा आता ज्यावेळी आपण चौथ्या सेमिस्टर बद्दल बोलू त्यावेळी ते होईल. त्यानंतर चौथ्या सेमिस्टरमध्ये अजून एक पेपर आहे कंपल्सरी, तो आहे कॉन्टेम्पररी वर्ल्ड 1991 to 2020. म्हणजे समकालीन जग 1991 ते 2020. हा म्हणजे जसं शीतयुद्धानंतरचा साधारणपणे आता कोरोनापर्यंतचा जो काळ आहे तो काळ, त्या काळाचा इतिहास आपल्याला याच्यातून शिकायचा आहे. त्यानंतर जो ऑप्शनल आहे त्यात आपण काय केलं की ऍप्लिकेशन ऑफ लोकल हिस्ट्री हा पेपर आपल्यासाठी निवडलेला आहे. तो म्हणजे लोकल हिस्ट्री जी आहे म्हणजे स्थानिक इतिहास जो आहे त्याचा उपयोग कसा करायचा. आधीच्या सिलेबसमध्ये म्हणजे सेमिस्टर 3 मध्ये आपण काय करतोय की त्याची संकल्पना काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी, पद्धत कशी आहे ते वापरण्याची, स्थानिक इतिहास लिहिण्याच्या काय पद्धती आहेत त्याची आपण माहिती पहिल्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये घेतली. चौथ्या सेमिस्टरमध्ये त्याचा वापर कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. आणि मग या पहिल्या सेमिस्टरचा पेपर आणि दुसऱ्या सेमिस्टरचा हा पेपर याचा एकत्रित जो काही तुम्हाला जे काही नॉलेज मिळेल त्याच्या आधारावर हा जो आपला रिसर्च प्रोजेक्ट आहे 6 क्रेडिटचा तो आपण करणार आहोत. इथे लक्षात. त्यामुळे तुमचं आता कसं आहे की ट्रेनिंग जे आहे हे जे काही एमएचं जे ट्रेनिंग असते, एमएचं जे शिक्षण आहे हे स्किल डेव्हलपमेंटच्या अंगानं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तसं ते विकसित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मग तुम्ही मागच्या वेळी पण तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट होता, रिसर्च मेथोडॉलॉजीचा एक पेपर होता, त्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंग होतं. आता तुम्हाला हे जे लोकल हिस्ट्रीचे पेपर तुम्ही शिकाल आणि रिसर्च प्रोजेक्ट त्याच्याशी संलग्न तुम्हाला करता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे पेपर्सची नावं मी तुम्हाला
सांगितले आहेत. आता आपण काय करूया की सेमिस्टर 3च्या पेपरचा फक्त आपण आता आढावा घेणार आहोत प्रत्येक पेपर वाईज आणि मग आपण तुमच्या काही शंका असतील तर घेऊया. आता कोणाला काही शंका असतील तर त्यानं माईक अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. आता सर्वात हॅलो सर, हां, बोला. तुम्ही जी रिसर्च बद्दलची माहिती दिली, हं. 4थ्या सेमिस्टरला आहे ना रिसर्च? तुम्ही नीट लक्ष दिलेलं नाहीये. 3ऱ्या सेमिस्टरला पण रिसर्च प्रोजेक्ट आहे आणि 4थ्या सेमिस्टर थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर. 3ऱ्या सेमिस्टरला 4 क्रेडिटचा कोर्स रिसर्च प्रोजेक्ट आहे आणि हा, 4थ्या सेमिस्टरला 6 क्रेडिटचा. बरोबर? बरोबर. आणि काही मध्ये आवाज जरा ब्रेक होतो का? आम्हाला ते माहिती नीटली कळत नाही म्हणून. बरोबर. पहिला खरं मी काय म्हणतोय रिसर्च प्रोजेक्ट दोन्ही सेमिस्टरला आहेत. ते आपण आता लक्षात ठेवा. हं? ठीक आहे? ओके सर. आलं लक्षात? बरं. अजून काही कुणाला शंका आहे? माईक चालू आहे तुमचा. एकच. अजून कुणाला काही शंका असतील तर विचारा. सर पुन्हा मार्गदर्शन होईल ना रिसर्च बद्दलचं? नाही आपण मागच्या वेळी पण तुम्हाला आठवत असेल तर आपण काय केलं होतं ऑन जॉब ट्रेनिंगचं आपण रोज म्हणजे आठवड्याला आपण घेत होतो. बरोबर. आठवड्यासाठी प्रत्येक आठवड्याला एक दिवस आपण ठरवून त्यावेळी भेटत होतो. तर आपण त्या पद्धतीने यावेळी पण करूया. तुम्ही सर्वजण जॉईन ओके. होणार असाल तर आपण ते पण ऍक्टिव्हिटी करूया. काय हरकत नाही. ओके. ठीक आहे? ओके. चला. अजून कुणाला काही शंका आहेत? मी एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला असं वेगानं आढावा जो आहे आपल्या या सिलेबस मधले प्रत्येक जे पेपर आहेत सेमिस्टर 3चे पेपर बद्दल फक्त आपण आता बोलूयात आणि त्याचा एक आपण एक आढावा आता घेऊयात. ठीक आहे? मेसेज एक करायचं. तर आपण सुरू करूया मग पहिल्या पेपर पासून. हं? आता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार थोडं ॲडव्हान्स पद्धतीचं आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये स्किल डेव्हलप होईल अशा पद्धतीचे पेपर त्यांना इंट्रोड्यूस केलेले आहेत. हां, म्हणजे आता हे फॉरेन पॉलिसी वगैरे हे जे पेपर आहेत हे मुलांना म्हणजे आत्ताचं कंटेंट म्हणजे विद्यार्थ्यांना आता मुलांना विद्यार्थ्यांना हे म्हणजे समकालीन जागतिक घडामोडींची पण माहिती व्हावी त्यासोबत परराष्ट्र धोरणाची पण माहिती व्हावी याचा एकूण वापर त्यांचं एक सभोवतालचं अंडरस्टँडिंग जे आहे आपलं त्यांचं जे काही सभोवताल आहे सभोवतालचं जग जे आहे आणि समकालीन जग जे आहे त्या जगात ते आता सध्या ज्या काळात ते राहतात तर अशा काळाच्या संदर्भातली माहिती त्यांना व्हावी त्यातले काही काही गोष्टी घडतायत ते त्यांना लक्षात याव्यात म्हणून अशा पद्धतीनं हा कोर्स डिझाईन केलेला आहे. हा तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत तो आहे हिस्ट्री ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी म्हणजे भारताचा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा इतिहास आपण त्याला असं मराठीत भाषांतर करू शकतो. हा कंपल्सरीचा पेपर आहे. हा म्हणजे आपली जी परीक्षा असणार आहे ती 80 मार्काची असेल
इंटरनल असाइनमेंट जे असेल ते 20 मार्कांचा असेल, असेही टोटल 100 मार्कांचा हा अभ्यासक्रम पेपर असणार आहे. ठीक आहे. तर या पेपरमध्ये आपण काय बघणार आहोत आणि ह्या पेपरचा उद्देश काय त्याच्याबद्दल एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. हिस्ट्री इंडिया इज स्पीडीली हेडिंग टुवर्ड्स द बिकमिंग सुपर पॉवर अँड थर्ड इन वर्ल्ड इकॉनॉमी. म्हणजे भारत हा साधारण म्हणजे आता वेगानं जगामध्ये महाशक्ती बनण्याच्या दिशेने घोडदौड करत आहे आणि जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनण्याकडे भारताची वाटचाल चालू आहे. इट इज वेल कनेक्टेड टू द वर्ल्ड फ्रॉम इट्स एन्शियंट पिरियड. भारत हा जगातल्या म्हणजे प्राचीन काळापासून जगातल्या इतर राष्ट्रांशी त्याचा संबंध आलेला आहे. दिस कोर्स हेल्प स्टुडंट टू लर्न इंडियाज फॉरेन पॉलिसी ड्युरिंग द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड अँड चेंजेस इट्स गॉन थ्रू. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे की विद्यार्थ्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाची माहिती आपण देणार आहोत आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर जो काळ आहे त्या संपूर्ण काळामध्ये या परराष्ट्र धोरणामध्ये नेमके कशा पद्धतीचे बदल झालेले आहेत त्याचा आपल्याला एक आढावा याच्यातून घ्यायचा आहे. हा मग याच्यातनं काय होईल की विद्यार्थी नेमका हा कोर्स केल्याने नेमकं विद्यार्थ्याला काय गोष्टी शिकायला मिळतील, त्याच्यातून त्याला कुठले स्किल्स येतील, समज येईल त्याबद्दलची एक उद्देश म्हणजे कोर्सचा उद्देश म्हणून त्यांनी दिलाय की आउटकम्स दिलेत. म्हणजे याच्यातनं काय साध्य होईल की विद्यार्थ्याला याच्यातून काय की स्टुडंट्स लर्न्स द फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया ॲज न्यूली इंडिपेंडेंट नेशन. म्हणजे विद्यार्थी काय करेल की भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला, एक नव्यानं स्वतंत्र झालेलं राष्ट्र भारत होता आणि अशा भारत देशाने आपली फॉरेन पॉलिसी कशी तयार केली, म्हणजे काय ठरवलं की आपण हे आपलं परराष्ट्र धोरण असेल आणि त्याच्यानुसार कशी वाटचाल केली, सुरुवात केली, तर ते आपल्याला याच्यातून पाहायला मिळेल. म्हणजे समजायला या काळामध्ये आपण साधारण जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या काळातल्या परराष्ट्र धोरणाचा याच्यात या संदर्भात ते सांगता येईल. ठीक आहे. दुसरा जो पॉइंट आहे त्याच्या जे स्टुडंट्स अंडरस्टँड फॉरेन पॉलिसी ऑफ इंदिरा गांधी अलॉंग विथ व्हेरियस पाथ ब्रेकिंग इव्हेंट्स दॅट टूक प्लेस ड्युरिंग द पिरियड. म्हणजे याच्यामध्ये इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये जे काही परराष्ट्र धोरण होतं आणि त्यावेळेच्या ज्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित घटना घडल्या त्याची एक माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. Students understand the India's foreign policy during the period of Rajiv Gandhi and Manmohan Singh as Prime Minister. म्हणजे राजीव गांधी यांच्या काळापासून ते मनमोहन सिंग म्हणजे साधारणपणे आपण म्हणू की 1984 ते 2014 या काळापर्यंत जो काही पंतप्रधान जे काही झाले, म्हणजे राजीव गांधी झाले, त्याच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग झाले, त्याच्यानंतर चंद्रशेखर झाले, त्याच्यानंतर चंद्रशेखर झाले, त्याच्यानंतर नरसिंहराव झाले, त्याच्यानंतर वाजपेयी झाले, मग एच.डी. देवेगौडा झाले, मग इंद्रकुमार गुजराल झाले, मग परत वाजपेयी झाले, आणि मग नंतर मनमोहन सिंग झाले. असा हा जो सगळा पंतप्रधानांचा काळ आहे, तर त्या काळामध्ये जे काही भारताच्या परराष्ट्र धोरणात जे काही बदल झाले, परराष्ट्र धोरण कशा पद्धतीचं होतं, त्याची माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. आता स्टुडंट्स लर्न फ्रॉम फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया ड्युरिंग द लिडरशिप ऑफ नरेंद्र मोदी. मोदींच्या काळामध्ये भारतातलं जे काही परराष्ट्र धोरण आहे 2014 पासून ते आतापर्यंत त्याची एक माहिती आपल्याला याच्यातून मिळेल. आणि आफ्टर स्टडिंग दिस द स्टुडंट कुड ऍक्सेस द हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी अंडर व्हेरियस लिडरशिप सबसिक्वेंटली. म्हणजे याच्यामुळे काय होईल की असं टप्प्याटप्प्याने वेगवेगळे राज्यकर्ते जरी आले तरी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा नेमका विकास कसा झाला ऐतिहासिकदृष्ट्या त्याचा एक अभ्यास तुम्हाला याच्यातून त्याची समज जी आहे ती आपल्या विद्यार्थ्यांना येईल असा हा या पेपरचा उद्देश आहे. तर याच्यामध्ये काय आहे की पहिला फेज जसं मी तुम्हाला वरती सांगितलं की अर्ली फेज 1950 ते 1966 म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांचा हा काळ आहे. या काळामध्ये USSR म्हणजे युनायटेड युनायटेड काय त्याचं नाव? सोव्हिएत
हा युनियन ऑफ मी विसरलो परत आठवतो मला हे. तर त्याचं हे आहे की युनायटेड युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स असं त्याचं फुल फॉर्म आहे. युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक असं त्याचा फुल फॉर्म होते. बाकीच्यांनी शेअरिंग बंद करा. स्क्रीन शेअरिंग बंद करा तुमचं. श्रेया पाटील. हा युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक असं त्याला आपण त्याचं नाव आहे. स्क्रीन शेअरिंग बंद झालंय का माझं? चालू आहे. नाही. आता येतंय. आलं? हा. ठीक आहे. तर म्हणजे हे युनियन ऑफ सोशलिस्ट सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक जे आहे. हा म्हणजे साधारणपणे काय होतं की तुम्ही आता दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जे काही अमेरिका आणि रशिया, हा त्याला आपण रशिया म्हणतो, पण त्याला मूळ त्याचं नाव होतं युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक असं त्याचं नाव होतं. आणि त्यात रशिया हा मोठा देश होता आणि अनेक काही छोटे छोटे देश जे आहेत त्या समविचाराने त्याच्याशी जोडलेले होते त्या USSRशी. तर हा रशिया जो होता, सोव्हिएत युनियन आपण सोव्हिएत रशिया म्हणून त्याला, सोव्हिएत रशिया जो होता की त्याच्याशी भारताचे चांगले संबंध या काळात निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. तर त्याचा एक आढावा तुम्हाला याच्यातून घ्यायचा आहे. USA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. हा म्हणजे जे अमेरिका आहे, आपण अमेरिका म्हणून जे शब्द वापरतो, कारण कसं आहे की आपण अमेरिका म्हणतो का, अमेरिका उत्तर अमेरिका एक खंड आहे, दक्षिण अमेरिका एक खंड आहे. हा त्या खंडामध्ये मग विविध देश आहेत. त्यातला एक सगळ्यात मोठा देश जो आहे तो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं त्याला म्हणतात. काही वेळा त्याला US असं फक्त म्हणतात, युनायटेड स्टेट्स असं पण म्हणतात. तर तो अमेरिका जो आहे, ज्याचे आता राष्ट्राध्यक्ष बायडन जे राष्ट्राध्यक्ष आहेत, जो बायडन, तर तो त्या राष्ट्राबद्दल मी सांगतो. तर त्याच्याबरोबर भारताचे संबंध कसे होते ते आपल्याला यातून बघायचं आहे. आणि तिसरा यातला पॉइंट आहे तो चायना म्हणजे चीन. चीन बरोबर भारताचे कसे संबंध होते हे आपल्याला या काळामधलं बघायचं आहे. आता याच्यामध्ये मुळात ठराविक काय आहे की बाबा नेहरूंच्या काळामध्ये भारत स्वतंत्र झाला होता. नव्याने आपल्या हातामध्ये देशाची सूत्र आलती. परराष्ट्र धोरण नव्यानं भारतीय नेत्यांना हाताळायचं होतं आणि अशा वेळी आपण हे पाकिस्तान बरोबर युद्ध पण झालेलं होतं 1948ला काश्मीरच्या प्रश्नावरून. काश्मीरचा जो काश्मीरचं भारतामध्ये जे विलिनीकरण झालं, त्यावेळी पाकिस्ताननं काही घुसखोर तिथं पाठवले होते आणि त्याच त्या संघर्षाचं पण एक पृष्ठभूमी याला होती. आणि मग भारताला एक असं नव्यानं विकसित स्वतंत्र झालेलं राष्ट्र असल्यामुळे भारताला अनेक मदतीची आणि सहाय्याची जी आवश्यकता होती, जी भारतानं या काळात मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये USSR कडनं पण त्यांनी प्रयत्न केले आणि USA कडनं पण प्रयत्न केले. तर ते सगळे गोष्टींचा एक आढावा आपल्याला याच्यातून घ्यायचा आहे. आणि चीनच्या बाबतीत आहे की चीनच्या बरोबर जो भारताचा जो सीमा प्रश्न होता त्याची परिणिती ही पहिल्यांदा तिबेटचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यानंतर मग भारत चीन सीमा प्रश्न निर्माण झाला. आता पण तुम्ही बघताय की डोकलाम वगैरे भागामध्ये जे काही तणाव सध्या आहे भारत आणि चीनमध्ये, त्याची मुळं ही मागे या काळापर्यंत जातात. तर त्याचा एक आपल्याला आढावा याच्यातून घ्यायचा की त्यातून सीमावाद आणि सीमावादातून
भारत चीनचं जे 1962 युद्ध झालं, तर त्याची एक माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. असा हा पहिला फेज आहे. ज्यावेळी तुम्हाला आपण ज्यावेळी कॉन्टॅक्ट सेशन घेणार आहोत या सगळ्या पेपर्सचे, त्यावेळी आपण डिटेलमध्ये या सगळ्यांच्या बद्दल चर्चा करूया. ते फक्त मला सांगायचा मुद्दा हा होता, की तुम्हाला नेमकं आपण काय करणार आहोत याचा एक थोडक्या एकदम धावता आढावा मला याच्यातून घ्यायचा होता. ठीक आहे. तर आता दुसरं जो युनिट आहे तो आहे म्हणजे परराष्ट्र धोरणातली दुसरी स्टेप. दुसरा टप्पा. तो आहे 1967 ते 1984. याच्यामध्ये आपल्याला बघायचं की भा भारत आणि पाकिस्तान यांचं 1965 ला युद्ध होऊन गेलेलं होतं आणि जे लाल बहादूर शास्त्री आहेत, त्यांचा ताश्कंद येथे करारानंतर मृत्यू झालेला होता. तर त्यानंतर इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान बनल्या आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत 1984 मध्ये त्यांचा जो खून झाला, त्या काळापर्यंत भारताचं नेमकं परराष्ट्र धोरण कसं होतं हे आपल्याला याच्यातून समजून येईल. यामध्ये पण रशिया बरोबरचं भारताचे परराष्ट्र धोरण, अमेरिका सोबतचं भारताचे परराष्ट्र धोरण, चीन सोबतचं भारताचं परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तान सोबतचं. आता याच्यातलं USSR बरोबर भारताची खूप प्रगती झाली. जे काही परराष्ट्र धोरण आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. भारत आणि रशिया यांनी परस्पर मैत्रीचा करार जो आहे तो 1971 ला सही म्हणजे करार केला होता आणि त्याच वेळी भारताचं आणि भारत-पाकिस्तान युद्ध झालं आणि या युद्धामध्ये रशियाचं भारताला बऱ्याच मोठ्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळालेला होता, मदत झालेली होती. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या घडामोडींचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या दुसऱ्या भागामध्ये करायचा आहे. याच्यामध्ये भारत-पाकिस्तान युद्ध 1971चं याच्याबद्दल आपण माहिती पण घेणार आहोत. त्यानंतर तिसरा जो युनिट आहे तो आहे इंडियन फॉरेन पॉलिसी 1984 ते 2014. म्हणजे याच्यामध्ये 1984 म्हणजे राजीव गांधी यांच्यापासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत जो काही भारताचं परराष्ट्र धोरण होतं त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. यामध्ये पण ते सेम राष्ट्र आहेत रशिया, अमेरिका, चीन आणि पाकिस्तान. हां, तर याचा पण आपल्याला आढावा घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे माहिती आहे कारगिलचं युद्ध आहे, त्याच्याबद्दलच्या या काळातच सोव्हिएत युनियनचं 1991 ला पतन झालं. त्याच्यानंतर रशिया हा राष्ट्र म्हणून पुढे आला, शक्तिशाली राष्ट्र त्यातला. मग त्याच्यावर भारताचे कसे संबंध होते, त्याचा एक आपल्याला अं, अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बरोबरचे भारताचे संबंध या काळात बरेच विकसित होण्यास सुरुवात झालेली होती. त्याची एक माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. त्यासोबत चीन बरोबरचे संबंध परत ताणतणावाचे, काही वेळा सुधारण्याचे प्रयत्न होणं अशा रीतीनं सुरू होते. त्याच्यामध्ये पण काही सीमेशी संबंधित काही वाद झाले होते. त्याचा एक आढावा आपल्याला त्यातून घ्यायचा आहे. आणि भारत-पाकिस्तानच्या संदर्भात कारगिल युद्ध असेल किंवा सियाचीनच्या ग्लेशियरचा याच्यामधला तिथलं झालेला संघर्ष असेल. तर अशा अनेक काही गोष्टी घडल्या होत्या. त्याची देखील माहिती याच्यातनं आपल्याला घ्यायची आहे. आणि कॉन्टेम्पररी फेज म्हणजे आत्ताचा जो काळ आहे म्हणजे साधारणपणे 2014 ते 2023 नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंतचा काळ. त्यामध्ये आपल्याला अमेरिका, चीन आणि पाकिस्तान यांच्याशी भारताचे संबंध कसे होते याचा एक आपल्याला आढावा याच्यातून घ्यायचा आहे. असा हा फॉरेन पॉलिसीचा पेपर आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे तुमच्या लक्षात आलं असेल की अमेरिका, चीन आणि पाकिस्तान या 4 देशांना फोकस ठेवून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे आपल्याला म्हणजे इतिहास जो आहे तो समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये कुणाला काही शंका आहे? काही शंका आहे याच्यामध्ये? ठीक आहे. नसेल तर मी पुढचा पेपरच्या बद्दल माहिती देतो. पुढचा जो पेपर आहे तो हिस्ट्री ऑफ फेमिनिस्ट मुवमेंट इन वर्ल्ड. म्हणजे जागतिक जगातील स्त्रीवादी चळवळीचा इतिहास असं त्याचं नाव आहे मराठीत. दिस कोर्स इज डिझाईन टू अक्विटेंट स्टुडंट विथ द कन्सेप्ट अँड व्हेरियस अप्रोच ऑफ फेमिनिझम. या कोर्सच्या माध्यमातून काय आहे की विद्यार्थ्याला स्त्रीवादाचे
च्या संकल्पना आणि त्याच्या संदर्भातले दृष्टिकोन जे आहेत ते विद्यार्थ्यांना समजतील. इट इज टू मेक स्टुडंट अवेअर ऑफ द वेज हाऊ जेंडर बायसेस डेव्हलप थ्रू द एजेस. याच्यातनं काय होईल की म्हणजे अगदी खूप काळापासून म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी, बऱ्याच शतकांच्या पूर्वीपासून आपण बघतोय की स्त्रियांच्या संदर्भातला जो दृष्टिकोन आहे तो थोडा बायस म्हणजे त्याला आपण म्हणू बायसचा मराठी शब्द आहे पक्षपातीपणा असलेला दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो स्त्रियांच्या संदर्भात. त्यांना समाजात समान स्थान दिलं जात नव्हतं. हां. तर ते त्याच्या संदर्भातलं जे काही माहिती आहे ते नेमकं कसं घडलं, तर याची एक माहिती आपल्याला याच्यातून लक्षात येईल. It also wishes to make the student understand how world feminist activists and their work हां, म्हणजे अ, यामध्ये काय आहे, की जगातल्या ज्या स्त्रीवादी कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबद्दल त्यांना माहिती होईल आणि त्यांनी जे काही कामं केलेली आहेत या संदर्भात स्त्रियांच्या समतेसाठी असेल किंवा स्त्रीमुक्तीसाठी असेल, त्यांनी जी कामं केलीत या स्त्रीवादी अ, चळवळीतल्या लोकांनी त्याची माहिती तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून मिळेल. The course will also help to get the insight into issues caused by patriarchy and initiatives taken by international and national organizations towards the gender equality. हा कोर्स काय करेल की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं एक समज म्हणजे त्याला एक गोष्ट लक्षात येईल की पुरुष सत्ताक जी असते, ज्याला पितृसत्ताक असं पण शब्द वापरला जातो. ती नेमकी कशा पद्धतीनं काम करते आणि त्याच्यामुळं त्याचं मागचं काय? तर त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीने या पॅट्रिआर्कीनं स्त्रियांना समान अधिकारापासून वंचित ठेवलं, त्यांना समान संधी दिलेली नाही, याचं एक अंडरस्टँडिंग त्यातनं होईल. आणि त्यासोबतच काय होईल इनिशिएटिव्ह टेकन बाय म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या संघटना ज्या आहेत, त्यांनी स्त्रियांच्या समतेसाठी, स्त्रियांना समान अधिकार मिळावे, त्यांना त्यांचं समाजातलं स्थान समपातळीवर यावं, त्यांना समान पद्धतीच्या संधी मिळाव्यात, रोजगारात असेल किंवा इतर अनेक बाबतीत, विचारांच्या बाबतीत असेल, या सगळ्या बाबतीत. तर ते नेमकं कसं घडलं, तर त्याची एक माहिती आपल्याला याच्यातून मिळणार आहे. हं. तर हा कोर्स शिकल्यानंतर विद्यार्थ्याला हे येतील की स्टुडंट विल कम्प्रिहेंड अँड कन्सीव्ह द कन्सेप्ट ऑफ फेमिनिझम अँड व्हेरियस ट्रेंड्स इन फेमिनिझम. म्हणजे विद्यार्थ्याला स्त्रीवाद म्हणजे काय याची स्त्रीवादाची संकल्पना लक्षात येईल. त्याच्यातले वेगवेगळे प्रवाह आहेत त्याची देखील माहिती त्या विद्यार्थ्याला होईल. स्टुडंट विल अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ पॅट्रिआर्की अँड जेंडर बायस म्हणजे पुरुषसत्ता किंवा पितृसत्ता आपण ज्याला म्हणतो त्याची ती संकल्पना काय आहे. हां. आणि जेंडर बायसेस म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात जे पक्षपाती दृष्टिकोन वापरला जातो किंवा त्यांना त्यांच्याबद्दल पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन असतो त्यांच्याशी व्यवहार करण्याचा. तर त्याबद्दलच्या माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांना या पेपरच्या माध्यमातून होईल. स्टुडंट विल अंडरस्टँड द राईज ऑफ फेमिनिझम इन द ग्लोबल प्लॅटफॉर्म विथ रिन्यूड फेमिनिस्ट ॲक्टिव्हिस्ट अँड देअर रिवोन फेमिनिस्ट ॲक्टिव्हिस्ट अँड देअर वर्क. म्हणजे जगात जागतिक पटलावर स्त्रीवादाचा जो काही उदय झाला स्त्रीवादाचा आणि त्यामध्ये ज्या अ, स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी जे काही कार्य केलं, त्यांचं जे कार्य आहे त्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांची माहिती आणि त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना या माध्यमातून होईल. Student will understand the different initiatives taken at international mm, and national levels. म्हणजे जे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर या स्त्रियांच्या समतेसाठी, स्त्रियांच्या अधिकारासाठी ज्या काही पुढाकार घेऊन काही योजना असतील, काही धोरणं राबवली गेली, त्याची माहिती आपल्याला याच्यातून मिळेल. तर असा हा पेपरचा उद्देश आहे. आता आपण याच्यातलं टॉपिक फक्त बघूया.
फोन घेतो मी फक्त. तर आपण याच्यामध्ये जे काही चॅप्टर्स आहेत ते एकदा थोडक्यात बघूया. पहिला जो घटक आहे तो आहे फेमिनिझम बेसिक अप्रोचेस. हा, म्हणजे स्त्रीवादी चळवळ, स्त्रीवाद जो आहे, विचारसरणी, संकल्पना म्हणा, विचारसरणी म्हणा, हा, आणि मुवमेंट म्हणा, तर ते त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही स्त्रीवादाचं अर्थ आणि व्याख्या, हा, स्त्रीवाद म्हणजे काय आणि त्याचा अर्थ आणि व्याख्या, हा, तर त्याच्या संदर्भातली चर्चा आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉइंट मध्ये लिबरल फेमिनिझम आणि मार्क्सिस्ट फेमिनिझम. लिबरल फेमिनिझम म्हणजे उदारवादी स्त्रीवाद, हा, उदारमतवादी स्त्रीवाद. आणि मार्क्सिस्ट फेमिनिझम म्हणजे साम्यवादी किंवा मार्क्सवादी स्त्रीवाद असं आपण त्याला म्हणू शकतो. हा, मग हे उदारवादी स्त्रीवाद म्हणजे साधारणपणे जे मध्यम मध्यम मार्गी स्त्रीवाद जो आहे त्याला साधारणपणे लिबरल फेमिनिझम असं म्हणतात. आणि जो डाव्या विचारांशी जोडलेला फेमिनिझम असतो, स्त्रीवाद असतो, त्याला मार्क्सिस्ट आपण फेमिनिझम असं म्हणतो. आता त्याच्यात पुढचा जो आणखी थोडा काय म्हणतात त्याला, कट्टर हा शब्द नाही वापरत, पण रॅडिकल म्हणजे तो तीव्र असणारा, थोडं जहाल म्हणू आपण. हा, जहाल शब्द योग्य आहे. तर रॅडिकल फेमिनिझम म्हणजे जहाल स्त्रीवाद आपण त्याला म्हणू शकतो. त्याचाही पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर सोशलिस्ट फेमिनिझम म्हणजे समाजवादी स्त्रीवाद जो आहे त्याची देखील माहिती आपल्याला घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये या युनिटमध्ये सगळ्यात शेवटी पोस्ट मॉडर्निस्ट म्हणजे उत्तर आधुनिकतावादी, म्हणजे हे एकूण दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये असा विचार झालाय की आपलं आधुनिकता, आता सगळे जग आधुनिक झालेत आणि आता एक वेगळ्या पद्धतीचं जगात विचारसरणी सुरू आहे. काय अशी एक मांडणी झाली होती, त्याला आपण पोस्ट मॉडर्निझम असं म्हणतो. त्या पोस्ट मॉडर्निझमच्या प्रभावातलं जे स्त्रीवाद आहे त्याचा एक अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि ब्लॅक फेमिनिझम म्हणजे अमेरिकेतल्या ज्या काळे गुलाम होते, काळ्या रंगाच्या लोकांना, जे त्यांना निग्रो म्हटलं जायचं, त्यांना गुलाम केले जायचे, तर त्या आफ्रो अमेरिकन लोकांनी, स्त्रियांनी आपला स्त्रीवाद हा वेगळ्या पद्धतीनं मांडायचा प्रयत्न केला, त्याच्या वैचारिक मांडणी केली, त्याला ब्लॅक फेमिनिझम असं आपण म्हणतो. तर त्याची एक माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा घटक जो आहे याच्यामध्ये तो कन्सेप्ट ऑफ पॅट्रियार्की अँड जेंडर असा आहे. म्हणजे पितृसत्तेचा संकल्पना, पितृसत्तेची, पुरुषसत्ताची संकल्पना आणि जेंडर म्हणजे लिंगभाव. हा, तर याला आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. एक सेकंड, तुझं काय काम? त्या सरांना भेटा ना, दुसरे सर असतील त्यांना भेटा, कुणाला पण भेटा ना, इथे आले तर. माझ्याकडे काम होत. तर हे कन्सेप्ट ऑफ पॅट्रियार्की अँड जेंडर असा जो काही टॉपिक आहे, म्हणजे पितृसत्ता किंवा पुरुषसत्ताक म्हणजे नेमकं काय, हा, ते कशा पद्धतीनं काम करतं, हा, आणि लिंगभाव, जेंडर म्हणजे लिंगभाव, हा, म्हणजे जेंडर म्हणजे आपण जे बायोलॉजिकल जे ज्याला म्हणतो, हा, जेंडर म्हणजे लिंग म्हणतो, स्त्री पुरुष तृतीयपंथी असतील, हा, तर ते आपण बायोलॉजिकल झालं. पण सामाजिक दृष्ट्या देखील एक वर्तन जे असतं ते म्हणजे त्या व्यक्तीचं आणि त्या व्यक्तीच्या प्रती इतरांचं, हे जे ठरतं त्याला आपण एक लिंगभाव असं म्हणतो. हा, त्याचा एक आपल्याला अभ्यास जो आहे तो याच्यातून ते समजून घ्यायचा आहे. हा, म्हणजे इथे दिलेलं आहे बघा, द कन्सेप्ट ऑफ सेक्स अँड जेंडर म्हणजे लिंग आणि लिंगभाव याच्यातला काय फरक आहे तो ते आपल्याला या टॉपिक मधनं कळणार आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे लिंग आधारित जे काही विभागणी झालेली आहे कामाची, हा, कामाची, लेबर म्हणजे काम, तर त्या कामाची लिंग आधारित जी विभागणी झालेली आहे, म्हणजे घरकाम कोण करायचं, बाहेरचं काम कोण करायचं, कुठल्या पद्धतीची, शेतामध्ये कुठली कामं कोणी करायची, हा, स्त्रियांनी कुठली कामं करायची, शेतातली पुरुषांनी कुठली कामं करायची, हा, अशा पद्धतीचं जे काही डिव्हिजन झालेलं आहे
विभागणी झालेली आहे. त्याचा एक अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. आणि तिसरा जो पॉइंट आहे तो सोशो कल्चरल ऍस्पेक्ट्स ऑफ पॅट्रियार्की. म्हणजे पुरुषसत्तेचं जे सामाजिक आणि सांस्कृतिक भाग आहेत त्याच्यातले पैलू आहेत ते आपल्याला याच्यातून अभ्यासायचे आहेत. म्हणजे काही काम असेल, समाजातलं काही काम असेल, त्याला पुढं कुणाला केलं जातं, मग कुणाला मागं ठेवलं जातं, कुणाला पॅट्रियार्की म्हणजे पुरुषसत्ता नेमकी स्त्रियांना तिथं किती स्थान देते, पुरुषांना किती स्थान देते, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सामाजिक आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. आणि तिसरा जो युनिट आहे तो आहे ग्लोबल वुमेन थिंकर अँड ऍक्टिव्हिस्ट. मग याच्यामध्ये मेरी वॉलस्टोनक्राफ्ट, सिमॉन दिब्यूर आणि केट मिलेट, सुलामित फायरस्टोन आणि ज्युलियट मिशेल आणि बीटी फ्रिदान. तर या या ज्या अभ्यासिका आहेत किंवा कार्यकर्त्या होत्या स्त्रीवादी चळवळीतल्या, तर त्यांचा एक आपल्याला अभ्यास याच्यातून करायचा आहे. ठीक आहे. आणि चौथं जे आहे तो इंटरनॅशनल अँड नॅशनल इनिशिएटिव्ह, म्हणजे स्त्रीवादाच्या संदर्भातल्या किंवा त्याच्याशी जोडलेल्या गोष्टींच्या संदर्भात ज्या संघटना आहेत किंवा कुठल्या धोरणं राबवली गेली सरकारांच्या माध्यमातून, आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून, ते आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. म्हणजे इंटरनॅशनल वुमेन्स कॉन्फरन्स म्हणजे स्त्रियांच्या संदर्भातल्या स्त्रियांच्या अधिकारांसाठी ही जागतिक स्तरावरची संघटना स्थापन झालेली होती. त्याचसोबतच युनायटेड नेशन वुमेन्स ऑर्गनायझेशन म्हणजे युनायटेड नेशन जे आहे त्याच्यामध्ये जे स्त्रियांच्या स्त्रियांच्यासाठी जी संघटना आहे, स्त्री संघटना आहे त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्सची, त्याचा देखील आपल्याला एक माहिती याच्यातून घ्यायची आहे. त्यासोबतच नॅशनल कमिशन फॉर वुमेन अँड स्टेट कमिशन म्हणजे राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग जो असतो तर त्याची एक माहिती आपल्याला याच्यातनं घ्यायची आहे. असा हा पेपर आहे. तर या पेपरमधनं तुमचं स्त्रीवादी दृष्टिकोनाचं म्हणजे स्त्रीवाद म्हणजे काय आणि त्याचा जो इतिहास आहे तो तुम्हाला याच्यातून लक्षात येईल. असा हा पेपर आहे. तुम्हाला याच्यात काही शंका वाटते? हेलो. हाँ वो मीरा का क्लास 1 बजे आए क्या? बर. तर तुम्ही थांबलेले क्या तुम्ही? हम्म. बर. वो तो वो मालूम नहीं, वहां जाकर पूछ नहीं उन्हें. उन्हें मालूम है क्लास. हाँ ठीक. ठीक. हाँ ठीक. काही शंका आहे तुम्हाला? काही शंका असतील तर विचारा. नाही सर. ठीक. त्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो आहे कॉन्टेम्पररी वर्ल्ड. म्हणजे दुसरा जो पेपर आहे पुढचा पेपर तो आहे कॉन्टेम्पररी वर्ल्ड म्हणजे 1950 ते 1991 या काळातल्या याच्या संदर्भात आपल्याला याच्यात माहिती घ्यायची आहे. जगाच्या समकालीन जगाच्या संदर्भातला जो इतिहास आहे तो आपल्याला याच्यातून समजून घ्यायचा आहे. म्हणजे 1950 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर आणि सोव्हिएत युनियनचं जे पतन झालं त्या काळापर्यंत. याच्यामध्ये मग पहिला भाग जो आहे, पहिला जो युनिट आहे तो कोल्ड वॉरच्या संदर्भात. तर उद्देश जरा सांगतो की हा कोर्स शिकल्यानंतर काय तुम्हाला माहिती मिळेल. Student will attain the comprehensive understanding of key events, developments, and transformation in define the global landscape during the period of 1950s to 1991. म्हणजे जागतिक पटलावर जशी काही सत्ता रचना किंवा
जे काही राजकारण जे निर्माण झालं, ते तयार होण्यासाठी ज्या काही घटना असतील, ज्या काही प्रक्रिया घडून आल्या किंवा जी काही ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल घडून आले, तर त्याचा अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. याच्यातनं काय होईल, की स्टुडंट्स विल डेव्हलप क्रिटिकल एनालिटिकल स्किल टू इव्हॅल्युएट origins, proxy conflicts and events into Cold War, examining its impact on global politics. म्हणजे विद्यार्थ्यांना काय होईल, की जे काही शीतयुद्धाचा नेमका उगम कशामुळे झाला, त्याच्यातले जे काही छुपी युद्ध झाली शीतयुद्धाच्या कारणामुळे आणि त्यामध्ये अनेक राष्ट्रांचं जे अंतर्गत राजकारण पण त्यामुळं बदलून गेलं आणि त्याचा जागतिक परिणाम काय झाला, या गोष्टींची एक माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. स्टुडंट विल अक्वायर द एक्सपर्टाइज in the decolonization process and emergence of new nation, understanding the complexity of post-colonial challenges and state building. म्हणजे विद्यार्थ्यांना जी निर्वसाहतीकरणाची जी प्रक्रिया घडून आलेली होती, तर त्याची एक माहिती विद्यार्थ्यांना मिळेल आणि ही जी नवीन राष्ट्र निर्माण झाली, त्याच्यातनं नेमकं त्यांच्यासमोर नेमकी कोणती आव्हानं होती, त्यांना राष्ट्र म्हणून उदयाला येण्यासाठी जे काही अडचणी होत्या, त्या सगळ्यांची माहिती याच्यातून विद्यार्थ्यांना मिळेल. Students will gain awareness of global economics transformation, including post-war reconstruction, rise of multinational corporation, social cultural changes that characterize mid-20th century. म्हणजे 20व्या शतकामध्ये जे काही आर्थिक बदल झाले जागतिक पातळीवर, आपण म्हणतो ना जागतिकीकरण झालं, जागतिकीकरण झालं, तो सगळा काळ. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जे हे झालेलं आहे, पुनर्रचना झाली जगाची किंवा राईज ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन म्हणजे अनेक देशामध्ये पसरलेले ज्या कंपन्या निर्माण झाल्या, तर या सगळ्या गोष्टींचं किंवा यातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदल जे झाले त्याची माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. स्टुडंट्स विल डेव्हलप हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग ऑफ सिग्निफिकंट सोशल मुवमेंट such as civil right and counterculture, recognizing role in the shape of society and challenging established norm during the contemporary वर्ल्ड पिरियड. म्हणजे या काळातल्या ज्या काही सामाजिक चळवळी होत्या किंवा लोकांच्या अधिकारांसाठी जी आंदोलनं झाली किंवा काही सांस्कृतिक गोष्टी घडल्या ज्या प्रतिसंस्कृती म्हणजे काउंटर कल्चर म्हणजे प्रतिसंस्कृती एखाद्या प्रस्थापित संस्कृतीच्या विरुद्ध वेगळ्या पद्धतीनं सांस्कृतिक प्रतिरोध करणाऱ्या चळवळी असतील याचं नेमकं काय रोल होता आणि यांनी समाजाचं स्वरूप जे आहे ते कसं बदललं आणि जे काही प्रस्थापित गोष्टी होत्या त्याला कसं आव्हान दिलं, तर याची एक माहिती आपल्याला याच्यातनं घ्यायची आहे. तर हे 4 युनिट आहेत. आपण एक थोडक्यात त्याचा आढावा घेऊया. द कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध 1950 ते 91. त्याच्यामध्ये आपण काय करणार, शीतयुद्ध म्हणजे काय, त्याचा अर्थ समजून घेऊ, व्याख्या समजून घेऊ आणि शीतयुद्धाची कारणं आपल्याला समजून घ्यायची आहेत. आणि हे शीतयुद्ध ज्यावेळी चालू होतं त्यावेळी काय अनेक असे आंतरराष्ट्रीय करार जे आहेत ते झालेले होते, तर त्याची देखील माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. कॉन्फ्लिक्ट इन कोल्ड वॉर. कॉन्फ्लिक्ट इन कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्धामध्ये कोल्ड वॉर मध्ये कॉन्फ्लिक्ट इन कोल्ड म्हणजे शीतयुद्धाच्या काळामध्ये जी काही युद्ध झाली, जे संघर्ष झाले, त्याची माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. म्हणजे त्यातलं जर्मनी, कोरिया आणि क्युबा या 3 राष्ट्रांच्या संदर्भात जे काही संघर्ष निर्माण झाला शीतयुद्धाच्या काळात त्याची माहिती आपण घेऊया. आणि एंड ऑफ कोल्ड वॉर आणि शीतयुद्धाचा शेवट जो आहे तो सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर झालेला होता आणि ती नेमकी प्रोसेस कशी झाली हे एक आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं. त्यानंतर दुसरा युनिट आहे तो डिकॉलनायझेशन अँड इमर्जन्स ऑफ न्यू नेशन म्हणजे निर्वसाहतीकरण. काय झालं की दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका इथं जे काही युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती होत्या त्या वसाहती स्वतंत्र होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याला मग त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. मग याच्यामध्ये पोस्ट वर्ल्ड वॉर डिकॉलनायझेशन निर्वसाहतीकरण वसाहती स्वतंत्र होण्याची जी काही प्रक्रिया झाली तर त्याची माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. त्यानंतर मुवमेंट्स अँड लीडर्स इन आफ्रिका. म्हणजे आफ्रिकामध्ये जे काही नेतृत्व या काळामध्ये उदयाला आलं त्याच्यामध्ये गमाल अब्दुल नासर
इजिप्तमध्ये जे संयुक्त राष्ट्र चळवळीमध्ये देखील सहभागी होते. त्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यासोबतच नेल्सन मंडेला जे साऊथ आफ्रिकेचे होते त्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यासोबत मुव्हमेंट्स अँड लीडर्स इन एशिया. म्हणजे आशियातले कोण नेते होते यामध्ये हो चिन मिन व्हिएतनाम. म्हणजे व्हिएतनाममध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करून तिकडे बॉम्ब हल्ले वगैरे केले आणि व्हिएतनामचं गृहयुद्ध सुरू होतं. त्यावेळी हो चिन मिन हे उत्तर व्हिएतनामचे नेते होते. तर त्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यासोबतच आंग सान सू की हे बर्मामधल्या नेत्या होत्या. तर त्यांची देखील माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. ग्लोबल इकॉनॉमी. आता हा तिसरा घटक आहे ग्लोबल इकॉनॉमी. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था जी आहे त्या संदर्भातली आपल्याला याच्यातनं माहिती घ्यायची आहे. काय झालं की दुसरं महायुद्ध झाल्यानंतर युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विध्वंस झालेला होता आणि मग युरोपला पुन्हा आर्थिकदृष्ट्या उभं करण्याची प्रक्रिया जी आहे ती या काळात झालेली होती. अमेरिकेच्या साहाय्याने झाली. तर त्याची एक सगळी माहिती जी आहे ती आपल्याला या युनिटमध्ये घ्यायची आहे. त्यासोबत राईज ऑफ एशिया. एशियामध्ये उद्योगधंद्यांचा विकास झाला. आणि त्यातनं काही देश जे आहेत ते पुढे आले. त्याच्यामध्ये साऊथ कोरिया असेल, तायवान असेल, सिंगापूर असेल, तर यांची माहिती आपल्याला घ्यायची. आता आपण मोबाईल वगैरे वापरतो. याच्यामध्ये साऊथ कोरियन कंपनी ज्या आहेत त्या खूप पुढे आहेत. म्हणजे सॅमसंग वगैरे. तर याची माहिती आपल्याला याच्यातनं घ्यायची आहे, की कशा पद्धतीनं आशियातल्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्यांचा कसा उदय झाला हे आपण समजून घेऊ. आणि फॉर्मेशन ऑफ ओपेक अँड इकॉनॉमिक रिसर्जन्स इन अरब नेशन. ओपेक म्हणजे ऑइल प्रोड्युसिंग जी राष्ट्र होती, म्हणजे जे तेल उत्पादन करणारी राष्ट्र होती त्याची संघटना म्हणजे ओपेक. आणि ओपेक आणि अरब राष्ट्र जी आहेत ती ओपेकच्या माध्यमातून तेल उत्पादक राष्ट्र एकत्रित झाली. त्यातले अरब राष्ट्र महत्वपूर्ण होती आणि अरबस्तानमध्ये तेल सापडल्यामुळं अरब राष्ट्रांची मोठी प्रगती या काळात घडून आली. तर त्याचा एक आपल्याला आढावा आपल्याला याच्यातनं घ्यायचा आहे. त्यानंतर चौथा मॉड्यूल आहे तो सोशल अँड कल्चरल चेंजेस. म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक बदल. याच्यामध्ये आपल्याला सिव्हिल राईट्स मुवमेंट. आफ्रिकेतले सिव्हिल राईट्स मुवमेंट म्हणजे आफ्रिकेमध्ये काळ्या लोकांना जे आहे ते समान अधिकार नव्हते. यातून आणि त्यांच्याशी भेदभाव केला जायचा दक्षिण आफ्रिकेमध्ये. मग त्या संदर्भातल्या ज्या चळवळी झाल्या तर त्याची माहिती आपल्याला याच्यात घ्यायची आहे. फेमिनिस्ट मुवमेंट इन US म्हणजे अमेरिकेमध्ये स्त्रीवादी ज्या चळवळी झाल्या, आंदोलनं झाली, त्याची माहिती आपल्याला याच्यातनं घ्यायची आहे. आणि दुसरं जे शेवटचा पॉइंट आहे तो कल्चरल चेंजेस. म्हणजे म्युझिकमध्ये म्हणजे संगीतात कुठले कल्चरल बदल झाले, पॉप म्युझिक असेल, डिस्को म्युझिक असेल, हिप-हॉप म्युझिक असेल, हे सगळं या काळामध्ये उदयाला आलं आणि प्रस्थापित पद्धतीचे जे संगीत होतं त्याच्यापेक्षा वेगळ्या धाटणीचं हे, त्याला प्रतिक्रिया, त्याला प्रत्युत्तर, प्रतिरोध करणारे अशा पद्धतीचे हे म्युझिक होतं. तर त्याची एक माहिती घ्यायची आहे. त्याबरोबर फिल्म्स घ्यायचे आहेत, जे ब्लॉकबस्टर सिनेमा असायचा, लोकांना आकर्षित करेल असे चित्रपट या काळात बनायला सुरुवात झाली, तर त्याची एक माहिती आपल्याला घ्यायची आहे. फॅशन म्हणजे जे काही फॅशनला आता आपण मराठीतून फॅशन म्हणतो. हां, तर पेहराव वगैरे पद्धत असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे एलिगन्स टू बोल्डनेस म्हणजे आपल्याला ठळकपणे आपल्याला जगासमोर प्रस्तुत करण्याच्या दृष्टीनं जे पेहरावामध्ये बदल झाले त्याची एक आपल्याला ह्याच्यातनं माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, तर असा हा कॉन्टेम्पररी वर्डचा पेपर आहे 1950 ते 1991 पर्यंत. हा कंपल्सरी तुमचा पेपर आहे. त्यानंतर अजून एक कंपल्सरी पेपर आहे ट्रेडिशन्स अँड न्यू ट्रेंड्स इन हिस्ट्री. असा तो पेपर आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातले जगात म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन काळातल्या इतिहास लेखन परंपरांचा अभ्यास याच्यातनं करायचा आहे. मागच्या रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या कोर्समध्ये आपण काही इतिहास लेखन परंपरांचा अभ्यास केलेला आहे. तशाच पद्धतीनं ही काही इतिहास लेखन परंपरा आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे ग्रीस आणि रोम इथली इतिहास लेखन परंपरा किंवा अरब इतिहास लेखन परंपरा, भारतातली इतिहास लेखन परंपरा आणि
भारतामध्ये ज्यावेळी फारसे मुघल दिल्ली सल्तनतची स्थापना झाली आणि मुघल काळ वगैरे झाला. या काळात एक वेगळी फारसी भाषेतली इतिहास लेखन परंपरा निर्माण झाली. त्याचा एक आपल्याला अभ्यास याच्यातनं करायचा आहे. आणि दुसरा जो मॉड्यूल आहे याच्यामध्ये न्यू अप्रोचेस इन हिस्ट्री म्हणजे इतिहासाकडं सांस्कृतिक इतिहास म्हणून कसं बघायचं, पर्यावरणिक एन्व्हायरमेंटल हिस्ट्री म्हणजे पर्यावरणिक इतिहास म्हणून कसं पाहायचं, मायक्रो हिस्ट्री म्हणजे इतिहासामध्ये बारीक गोष्टींचा, बारीक बाबींचा कसा अभ्यास करायचा, कॉन्टेम्पररी हिस्ट्री म्हणजे समकालीन इतिहास कसा अभ्यासायचा, लोकल हिस्ट्री म्हणजे स्थानिक इतिहासाच्या संदर्भात कसं इतिहास लेखन केलं जातं आणि ओरल हिस्ट्री म्हणजे मौखिक इतिहास जो असतो त्या संदर्भातलं इतिहास लेखन कशा पद्धतीनं केलं जातं. असा हा सगळा जो इतिहास लेखनातले काही प्रवाह जे आहेत ते आपल्याला याच्यातनं अभ्यासायचे आहेत. हा पेपर जो आहे तो छोटा आहे. 2 क्रेडिटचा आहे. त्यामुळे 2 युनिट आहे त्याच्यामध्ये आणि यामध्ये आपण बघतो की हे करता येईल म्हणजे 40 मार्काचा पेपर असेल आणि 10 मार्काचं असाइनमेंट्स असतील. ठीक आहे. तर असा हा पेपर आहे. याच्यानंतर आपला एक लोकल हिस्ट्रीचा जो ऑप्शनल पेपर आहे त्याची एक माहिती मी तुम्हाला देतो. आता जे काही सांगितले त्यामध्ये कुणाला काही शंका आहे? आतापर्यंत ज्या पेपर्सची माहिती दिली त्याबद्दल त्यात कुणाला काही शंका वाटते? वाटते काही शंका? ठीक आहे. मग मी पुढचं पेपर थोडं घेतो आणि मग आपण रिसर्च प्रोजेक्ट बद्दल बोलूया. कन्सेप्ट अँड मेथड ऑफ लोकल हिस्ट्री असा हा पेपर आहे. तर याच्यामुळे काय होईल की विद्यार्थ्याला साधारण म्हणजे स्थानिक इतिहासाची संकल्पना आणि पद्धत हे आपल्याला याच्यातनं अभ्यासायचं आहे. स्टुडंट विल अक्वायर द स्ट्रॉंग अंडरस्टँडिंग ऑफ थिओरिटिकल फ्रेमवर्क्स अंडरपिनिंग लोकल हिस्ट्री, enabling them to critically analyze, apply different conceptual approaches in their research. ना म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, हे शिकल्यानंतर तुम्हाला रिसर्च करायला खूप उपयोग होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय म्हणले की तुम्हाला स्थानिक इतिहास म्हणजे काय, त्याचं सैद्धांतिक माहिती या पेपरमधनं मिळेल. तुम्हाला त्यामुळे काय होईल की चिकित्सकपणे ते जे तुम्ही जे काही विषय निवडाल त्याच्या संदर्भात त्याचा अभ्यास करता येईल, त्याचे विश्लेषण करता येईल. हां, तर त्यासाठी हा लोकल हिस्ट्रीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. स्टुडंट्स विल मास्टर व्हेरियस रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे संशोधन पद्धती आहे लोकल हिस्ट्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या. त्यात विद्यार्थ्यांना त्याचं कौशल्य प्राप्त होईल. अं, प्राथमिक साधनं म्हणजे काय, ती कशी ओळखावीत, त्याचं कसं विश्लेषण करावं याची माहिती विद्यार्थ्यांना होईल. मौखिक इतिहासाच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तंत्र आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळेल. हां. आणि हे सगळ्या अशा गोष्टींची तुम्हाला एक माहिती होऊन जाईल. स्टुडंट्स विल डेव्हलप एक्सपर्टाइज इन एक्सप्लोरिंग इंटरप्रिटेशन की थीम्स इन लोकल हिस्ट्री. लोकल हिस्ट्रीच्या ज्या महत्त्वाच्या थीम आहेत, प्रवाह आहेत, पद्धती आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सामाजिक इतिहास असेल, आर्थिक इतिहास असेल, सांस्कृतिक, राजकीय इतिहास असेल, तर तो आपण एखादा लोकल म्हणजे एखादा तालुका, एखादं गाव, एखादा जिल्हा याच्या पातळीवर आपण बघतो आणि त्याच्यातून ते जो काही त्या भागातला समाज जो आहे तो कसा निर्माण झाला किंवा त्याच्या संदर्भातलं आकलन जे आहे ते आपल्याला होतं. Students will enhance critical thinking skill, enabling them to identify, address the challenges in local history research while developing innovative solution, ethical consideration, conducting research in small communities. म्हणजे काय होतं की छोट्या छोट्या भागातल्या छोट्या समूहाच्या बाबतीत जो अभ्यास तुम्ही या स्थानिक इतिहासाच्या माध्यमातून कराल तर त्याचा उपयोग हा तुम्हाला त्या समाजाला समजून घेण्यासाठी होईल. त्यातनं तुम्ही त्यांच्या काही समस्या असतील तर त्याला काहीतरी सोल्युशन देऊ शकता. काही समस्या जाणून घेऊ शकता. तर या दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीनं समाजाला कॉन्ट्रिब्यूट करणारं काम याच्यातनं होऊ शकतं. आता याच्यातनं विद्यार्थ्याला फ्युचर ट्रेंड म्हणजे नवीन नवीन जे प्रवाह आहेत इतिहास लेखनातले त्यातनं
ते त्यातलं लोकल हिस्ट्री एक होईल आणि त्यातून कसं आहे की आंतरविद्याशाखीय त्याचा दृष्टिकोन तुम्हाला ठेवावा लागतो. त्यातून एक विद्यार्थ्यांच्या मध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन तो देखील निर्माण होईल अपेक्षित आहे. हं. तर हे त्याच्यातले उद्दिष्ट आहेत. आता या लोकल हिस्ट्रीचे जे काही 4 युनिट आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. व्हॉट इज लोकल हिस्ट्री? लोकल हिस्ट्रीची संकल्पना काय आहे याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याचं स्वरूप काय असणार आहे? कशाला लोकल हिस्ट्री म्हणायची? लोकल हिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? लोकल म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यातनं शिकाल. त्याचा उद्देश काय? लोकल हिस्ट्री आपण का अभ्यासतो? आणि त्याचं महत्व काय? याचा अभ्यास आपल्याला या पहिल्या युनिटमध्ये करायचा आहे. दुसरा जो युनिट आहे न्यू अप्रोचेस. म्हणजे लोकल हिस्ट्रीच्या संदर्भात नवीन दृष्टिकोन काय आहे? म्हणजे त्यातलं मायक्रो हिस्ट्री म्हणजे छोट्या-छोट्या बाबींच्या संदर्भातला दीर्घकालीन अभ्यास असेल. फॅमिली हिस्ट्री म्हणजे एखाद्या कुटुंबाचा कुळाचा इतिहास असेल. एखाद्या विलेज हिस्ट्री म्हणजे गावाचा इतिहास असेल. अर्बन हिस्ट्री एखाद्या शहराचा इतिहास असेल. असे जे लोकल हिस्ट्रीकडे बघण्याचे जे काही नवीन दृष्टिकोन आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे. मॉड्यूल तिसरा म्हणजे तिसरा घटक आहे तो आहे सोर्सेस ऑफ लोकल हिस्ट्री. आता हा अभ्यास करायचा आहे तो दृष्टिकोन झाला. पण त्याच्यासाठी साधनं काय असतील? मग त्यामध्ये खाजगी कागदपत्र असतात, खाजगी संग्रहालय असतात, खाजगी कागदपत्र असतात किंवा खाजगी काही लोकांनी कागदपत्र जमवलेली असतात, नाणी जमवलेली असतात. त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. वृत्तपत्र असतात, त्याचा वापर कसा करायचा? ओरल टेस्टिमोनी म्हणजे लोकांच्या मौखिक त्यांच्याकडनं माहिती घ्यायची, मुलाखती घ्यायची, त्याचा कसा वापर करायचा हे आपण याच्यातून शिकणार आहोत. आर्टिफॅक्ट्स अँड मॉन्युमेंट्स म्हणजे काही वस्तू असतील त्या काळातल्या, तर त्या वस्तू किंवा मॉन्युमेंट्स म्हणजे वास्तू म्हणजे इमारती वगैरे असतील, तर त्याच्या माध्यमातून कसं तुम्ही स्थानिक इतिहासाचा अभ्यासाची माहिती आपल्याला मिळते ते आपण त्याच्यातनं बघणार आहोत. आणि चौथा जो युनिट आहे ते मेथडॉलॉजी इन लोकल हिस्ट्री म्हणजे ही लोकल हिस्ट्रीच्या संदर्भात अभ्यास करताना ते कुठली पद्धत वापरणार आहोत ते आपण याच्यामध्ये संशोधन पद्धत वापरणार आहोत ते आपल्याला याच्यातनं बघायचं. तर त्यामध्ये आर्कायव्हल रिसर्च म्हणजे पुराभिलेखागारामध्ये जाऊन अभ्यास करणं अशा पद्धतीचा जो अभ्यास केला जातो त्याची एक माहिती आपण त्याच्यात बघणार आहे. त्यासोबत सर्वे अँड डॉक्युमेंटेशन. सर्वे म्हणजे त्याला आपण सर्वे तुम्हाला माहित आहे कुणाचं मत काय बद्दल एखाद्या लोकांकडनं काही प्रश्नावली बनवली जाते आणि ती लोकांना देऊन त्यातनं माहिती गोळा केली जाते. तर त्याची आपण एक अभ्यास याच्यातनं करणार आहोत आणि तिसरी जी पद्धत आहे ती ओरल इंटरव्ह्यू म्हणजे लोकांची मुलाखती घेऊन त्याचा वापर हा लोकल हिस्ट्री लिहिण्यासाठी केला जातो. तर ती एक पद्धत आपण याच्यातून समजून घेणार आहोत. तर असा हा लोकल हिस्ट्रीचा पेपर आहे आणि याच्यानंतर आपल्याला जो रिसर्च प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगेन. तुम्हाला याच्याबद्दल काही अडचण असतील तर मला विचारा आता. काही अडचणी आहेत आता जे काही मी सांगितलं प्रोजेक्टचे म्हणजे पेपरच्या संदर्भात. आहेत काय अडचणी काही? नाही सर. नाही येत ना? तर ठीक आहे मग आपण जो पुढचा पॉइंट आहे हा Sir, please continue. Continue, sir. No problem. ओके. मध्ये काही कट झालेलं नव्हतं ना चालू होतं ना? हो होय होय. आता इंटरनेट थोड्या वेळासाठी गेलं होतं. ठीक आहे मग आपण थेट रिसर्च प्रोजेक्ट बद्दल येऊया. जसं जसं आपण तुम्ही या सगळ्या गोष्टींना हात घालाल आपण थोडं कंटेंट पण देत जाऊ ग्रुपवर आणि ते तुम्ही वाचत चला किंवा व्हिडिओ वगैरे मी युट्यूबवरचे काही व्हिडिओ असतील ते पण मी देत जाईन. ते पण तुम्ही बघत चला. अशा पद्धतीने तुमचं एक अंडरस्टँडिंग तयार होत जाईल आणि मग पुस्तकं मिळाली की तुम्हाला अभ्यास करायला देखील सोपं होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा सिलेबस जो आहे त्याच्यातनं आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया.
आता रिसर्च प्रोजेक्ट बद्दल मी बोलतो. तर रिसर्च प्रोजेक्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही जसं मागच्या वेळी ऑन जॉब ट्रेनिंग केलं होतं, तर यामध्ये आपल्याला रिसर्च प्रोजेक्ट करायचा आहे. तो 80 मार्काचा आहे. त्याला 20 मार्काचा वायवा असेल. म्हणजे प्रोजेक्ट लिहिणं 80 मार्क आणि 20 मार्काचा वायवा असे मिळून त्याला 100 मार्कांचा हा रिसर्च प्रोजेक्ट असेल. मग रिसर्च प्रोजेक्ट कशासाठी की बाबा विद्यार्थ्याला रिसर्च प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता यावेत. त्याच्यासाठी काहीतरी ज्या तंत्र असतात रिसर्चची ती त्याला कळावीत. म्हणजे आपल्या इतिहासाचा अभ्यास करतो तर इतिहासाची काही संशोधनाच्या पद्धती असतात ते विद्यार्थ्याला कळावेत. त्यासोबत हे आता संशोधन करताना जी काही माहिती गोळा करायची असते आणि ती त्याचं शॉर्टिंग करायला लागतं, त्याचं अनालिसिस करायला लागतं, त्याचा अर्थान्वय करायला लागतो. तर हे जे स्किल्स आहेत हे पण विद्यार्थ्याला माहीत व्हावेत असं हा या रिसर्च प्रोजेक्टच्या मागे दृष्टिकोन आहे. आणि ऑन द बेसिस ऑफ अनालिसिस डिसिजन म्हणजे आता हा अनालिसिस केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला एक कन्क्लुजन मांडता येईल. आता इथं मात्र फील्ड प्रोजेक्ट असं लिहिलेलं आहे, पण आपण रिसर्च प्रोजेक्ट करणार आहोत. जे आपल्या इतिहासाच्या पद्धतीने. त्याच्या संदर्भातली जी गाईडलाईन असेल ना, तर मी एक वेगळी बनवून देईन, जे आपल्याला हे सोयीस्कर होईल. कारण हे इतर विषयांच्या पद्धतीचं दिलेलं आहे. तर मी तुम्हाला व्यवस्थितपणे मागच्या वेळी जशी दिलेली होती, याच्या संदर्भात ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भात तशाच पद्धतीचं एक व्यवस्थित तुम्हाला सूचना ज्या आहेत त्या तयार करून तुम्हाला सर्वांना मी देणार आहे. तर त्याबद्दल काही नाही. फक्त आता मग रिसर्च प्रोजेक्टचा तुम्ही विचार सुरू करा. या अर्थानं मला काही गोष्टी तुम्हाला त्याच्यातनं सांगायच्या आहेत. त्या मी आता तुम्हाला सांगतो. काय करायचं रिसर्च प्रोजेक्ट म्हणून की ज्या पुस्तकांचा किंवा ज्या ग्रंथांचा तुम्हाला आता ऍक्सेस आहे. ऍक्सेस म्हणजे कसं की तुमच्या कॉलेजमध्ये असाल तुम्ही, शाळेमध्ये असाल, तिथे लायब्ररीज आहेत. त्या लायब्ररीचा तुम्हाला ऍक्सेस आहे. तिथे काही पुस्तकं उपलब्ध आहेत. किंवा तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये ज्या सार्वजनिक वाचनालय आहेत, तिथली काही पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहेत. तर अशा पुस्तकांच्या किंवा काही लोकांचे स्वतःचे पुस्तकांचा संग्रह असतो. तर असे ऍक्सेसिबल ठिकाणे जे आहेत, तर तिथनं तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयावर पुस्तकं उपलब्ध होतील असं तुम्हाला वाटत असेल, तर तो विषय तुम्ही याच्यासाठी निवडायचा. म्हणजे आता कसं आहे की समजा आता खूप जनरल पण निवडून उपयोग नाही. म्हणजे आम्ही संशोधन करणार आहे तर मी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्यावर करेन. त्यांचं कार्य आणि कर्तृत्व याच्यावर काम करेन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर काम करेन. असं फक्त एकदम खूप जनरल विषय न ठेवता त्याच्यातले बारकावे विषय असतील की मग असं म्हणता येईल की राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरातल्या उद्योगधंद्यांना दिलेलं प्रोत्साहन या विषयावर मी संशोधन प्रोजेक्ट बनवेन किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय म्हणता येईल आपल्याला की सैन्याच्या संदर्भात त्यांची सैन्य व्यवस्था कशी होती, लष्करी व्यवस्था कशी होती किंवा महसूल व्यवस्था कशी होती, तर त्याच्या संदर्भातला काही किंवा प्रशासन व्यवस्था कशी होती, त्याच्या संदर्भातला एखादा रिसर्च प्रोजेक्ट तुम्हाला करता येईल. तर अशा पद्धतीचे तुम्हाला विषय ठरवता येतील किंवा तुमच्या भागातले म्हणजे त्यामध्ये बेसिकली काय करायचंय की एक तुम्हाला ऍक्सेसिबल होतील. आवाज गेला का? येतोय आवाज आता? कट झाला होता बहुतेक. येतोय ना आवाज? होय होय येतोय येतोय सर. हा होय सर येतोय. हा तर तुम्हाला जसे ऍक्सेसिबल पुस्तकं तुम्हाला जिथे जिथे ऍक्सेसिबल असतील तर तिथली तुम्ही त्याच्यावर आधारित एखादा प्रोजेक्ट रिसर्च प्रोजेक्ट बनवा आणि तो तुम्ही जमा करू शकता. मग असे विषय तुम्ही ठरवू शकता की समजा आता अं, अं, सांगली भागातले कोणतरी असेल तर वसंतदादा पाटील यांचं कार्य किंवा यांनी केलेल्या सांगलीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान किंवा मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कार्य अशा गोष्टी पण तुम्ही घेऊ शकता. फक्त की ती पुस्तकं त्याच्या संदर्भात म्हणजे
एक अर्धा पुस्तकं तरी तुमच्याकडं त्या विषयाशी रिलेटेड असावीत आणि त्याच्या आधारावर तुम्ही ते लिहायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की आता हे जे एम-ए जे आहे ते अगदी पी-एच-डी साठी महत्त्वपूर्ण झालेलं आहे. हां, त्या दृष्टीने मग तुमची तयारी जी आहे ती या एम-एच्या माध्यमातून होणार आहे. तर त्या दृष्टीनं तुम्हाला ह्या रिसर्चमध्ये चांगल्या पद्धतीनं विषय निवडून हे करता येईल. ठीक आहे. तर त्या विषयांच्या संदर्भात तुम्ही सर्वांनी आता विचार करायला सुरुवात करा आणि त्याच्यानुसार विषय आयडेंटिफाय करा. साधारण एक 50 ते 60 पेजेसमध्ये आपल्याला हा थिसिस बनवायचा आहे, प्रोजेक्ट बनवायचा आहे. तो बॉन्ड फॉर्मॅटमध्ये बनवायचा आहे. जसं एम-फिल, पी-एच-डीचे थिसिस बनवले जायचे, तशा पद्धतीनं प्रॉपर त्याचं बाइंडिंग वगैरे करायचं आहे आणि ते त्यांनी सांगितले 2 कॉपीज वगैरे. मी एक मराठीतली सूचना बनवेन. त्यामध्ये तुम्हाला सगळं अगदी व्यवस्थितपणे ते लक्षात येईल आणि त्यानुसार तुम्ही हे प्रोजेक्ट बनवून आपल्या स्टडी सेंटरवर जमा करायचं आहे. ठीक आहे. तर आता काही तुम्हाला शंका वाटत असतील तर मला विचारा. आणि आपण जसं मी मगाशी म्हणालो तसं आपण तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर आपण प्रत्येक आठवड्याला या संदर्भात भेटत जाऊ. संध्याकाळच्या वेळी आपण 1 तासासाठी असं आपण मीटिंग ऑर्गनाइज करूया आणि त्यात आपण प्रत्येकजण चर्चा करत जाऊ. ज्याला काम करताना जी काही अडचणी येईल त्याबद्दल आपण चर्चा करू. मग काही लोकांना ज्यांना विषय सुचत नाही त्यांना विषय पण त्यातनं सुचत जातील या चर्चेतनं. हां, तर अशा पद्धतीने आपण हे काम करूया. ठीक आहे. आता तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. म्हणजे आपलं ओपन फॉर डिस्कशन आहे. आता आपण बोलू शकता. हां, आणि हॅलो सर. पहिल्यांदा ते मी क्लिअर करतो. परत सगळेजण पुस्तकांच्या बद्दल प्रश्न विचाराल. मी सांगतोय की येणाऱ्या 10 ते 15 दिवसात आपल्याला पुस्तकं उपलब्ध होण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीनं पी-डी-एफ वगैरे तरी ऍटलीस्ट लवकर उपलब्ध व्हावेत या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे. आता हॅलो विचार. सर. हां, बोला. त्या प्रोजेक्टसाठी प्रोजेक्ट पेपर्स वापरायचे का? नाही. मी तुम्हाला काय म्हणालो, आपण जे एम-फिल, पी-एच-डी साठी जे पेपर असतात ते हा चांगले जाड कागद असतात A4 साईज मध्ये. ते पेपर वापरले हा हा जातात. त्याचं बाइंडिंग करायचं. हे तुम्हाला आता घरी करता येणार नाही. त्यासाठी प्रोफेशनल जो बाइंडर असतो, जे हा छपाईचं काम करतात ना त्यांच्याकडे बाइंडिंग तुम्हाला करून जायला. घ्यायचं. हां, हां. त्यांच्याकडे जा. तुम्ही ते व्यवस्थित तुम्हाला सांगतील. ठीक आहे. फक्त आणि आता हा सगळा खूप शेवटचा टप्पा आहे. पहिला टप्पा आहे तुम्ही काय? विषय ठरवणं, हा लिहिणं, 7 पानं लिहिणं. म्हणजे मला समजा मी ज्यावेळी एक 2,000 शब्दांचा किंवा 3,000 शब्दांचा लेख लिहितो, त्यावेळी मला खूप दिवस हा लागतात. बरोबर आहे. पण आता हा तुमचं कसं हा आहे की ते त्याच्यात खूप वेगळ्या पद्धतीने लिहायला लागतं. त्यामुळे ते जरा सोडून द्या विषय. पण तुम्हाला आता लिहिताना नाही म्हणलं तरी तुम्हाला 60 पानं लिहायची आहेत. 60 पानं म्हणजे तुम्हाला जवळपास एक 10,000 शब्द तरी लिहायचे आहेत. हम्म. तर लक्षात घ्या. आणि त्या हिशोबानं तुमचं मटेरियल तुम्हाला तुमच्याकडे पाहिजे तेवढी माहिती तुमच्याकडे हवी आणि त्यासाठी मग तुम्ही ही जे लायब्ररीज आहेत तुमच्या शेजारी असतील, गावात असतील, हम्म. तर त्या लायब्ररीमध्ये व्हिजिट करा. तिथनं काही पुस्तकं कुठल्या पद्धतीची पुस्तकं आहेत बघा. तुमचं वैयक्तिक संग्रह असेल तर तुम्हाला काही अडचण नाही. कॉलेजमध्ये असतील तर कॉलेजमध्ये थोडं धांडोळा घ्या. तुमची आवड कुठल्या विषयामध्ये आहे ते लक्षात घ्या आणि त्यानुसार हे करा. हां? बोला आता. विषयासाठी एखादी व्यक्तीच निवडायची का एखादं स्थळ निवडलं तरी चालेल? स्थळाच्या संदर्भात तुम्ही मागच्या वेळी फोन केला होता का मला या संदर्भात? नाही हो. नाही ना. मला एक बहुतेक केले. केलेला होता. बरोबर की त्यावेळी पण तुम्ही विचारलेलं होतं. आता जो आपला 6 क्रेडिटचा जो नंतरचा फील्ड वर्क असते हे रिसर्च प्रोजेक्ट आहे 4थ्या सेमिस्टरला. त्यावेळी तुम्ही लोकांनी त्यावेळी काय होईल त्या रिसर्च प्रोजेक्टच्या वेळी तुम्हाला मी म्हणजे लक्षात येते का बघा मी काय म्हणतोय. तुम्ही मागच्या वेळी रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पेपर केलेला आहे. त्यातनं काही गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. त्याचा वापर करा आणि आत्ताचा जो प्रोजेक्ट आहे 4 क्रेडिटचा तो मी सांगितलाय त्या पद्धतीने करा. तुम्ही ज्यावेळी 4थ्या सेमिस्टरला याल त्यावेळी 6 क्रेडिटचा जो रिसर्च प्रोजेक्ट असेल अडकते तुम्हाला. मध्ये मध्ये. हां. 6 क्रेडिटचा रिसर्च प्रोजेक्ट जो असेल 4थ्या सेमिस्टरला हम्म. त्यावेळी तुम्ही
तो जो लोकल हिस्ट्रीच्या अंगाने घ्याल, तुम्ही म्हणताय ना एखाद्या स्थळाचा अभ्यास करायचा जे म्हणताय, तो तुम्ही हा लोकल हा हिस्ट्रीच्या अंगाने करा. त्यावेळी मग प्रत्येकाला पण ती संधी मिळून जाईल आणि त्यामध्ये थोडं ॲडव्हान्स पद्धतीने तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. त्यामध्ये मग वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल. म्हणजे तुमच्या भागातल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास तुम्हाला अभ्यासता येईल. तिथं लोकांच्या हा मुलाखती घेता येईल. एखादी कामगार चळवळ झाली असेल तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, तर त्या संदर्भातले पण त्यावेळी तुम्हाला ते त्यासाठी जी लागणारी जी स्किल्स जे आहेत त्याची माहिती तुम्हाला झालेली असेल लोकल हिस्ट्रीच्या संदर्भात. त्यावेळी तुम्ही असे स्थानिक विषय घ्या. आता मात्र हा तुम्हाला जी पुस्तकं उपलब्ध होतील, अशी काही एक हा 11 हा पुस्तकं होतील, त्याच्या आधारावर तुम्हाला लिहिता येईल असा विषय निवडा. हा बरं बरं ठीक आहे थँक्यू. ठीक आहे? बोला, अजून कुणाला काही शंका असतील तर विचारा. सर, ऑन जॉब ट्रेनिंगचा आपण जसा प्रोजेक्ट टाइप करून केला होता तसंच करायचा आहे का म्हणजे लिखित स्वरूपात करायचंय? नाही, नाही. पहिल्यांदा हा सगळे जे तुम्ही जे प्रश्न विचारताय ना ते शेवटच्या टप्प्यातले आहेत. पहिल्यांदा तुम्हाला लिहावं तर लागेल ना. त्याच्यासाठी जो कंटेंट आहे ना, तो कंटेंट तुम्हाला बनवावा लागेल. त्याच्यावर तुम्ही सर्वांनी आता काम करायला सुरुवात करा. हे सगळे तांत्रिक मुद्दे आहेत. कसा छापायचा, किती साईजचा पेपर वापरायचा, हे सगळे टेक्निकल बाबी आहेत. याची पूर्तता लगेच होते. तुम्हाला एकदा सांगितले की तुम्हाला लगेच करता येते. पण जो विषय निवड त्यासाठी पुस्तकं शोधणं ही महत्वाची काम आहेत आणि त्याच्यातनं विषय ठरवणं हे महत्वाचं काम आहे. ते त्या कामाच्या दृष्टीने आता प्रयत्न करा. ते बाउंड किती बाइंडिंग कसं करायचं वगैरे सगळं मी नंतर सांगेन तुम्हाला. ओके सर. चला, अजून कुणाला काही शंका आहे? हा बोला. हात वर डायरेक्ट अनम्यूट करून बोललं तरी चालेल, काय हरकत नाही. सर, हा. माझा परीक्षेच्या संदर्भात प्रश्न आहे याचे साधारणतः परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये होईल? नोव्हेंबरमध्ये 16 नोव्हेंबर अशी तारीख दिलेली आहे त्यांनी. त्यावेळी ते चालू होईल. 16 नोव्हेंबरला सुरू होईल म्हणजे हो. त्या दरम्यान आहे. हो. बरं, त्या दिवशी चालेल. साधारण कारण कसं चालू असतं, टेंटेटिव्ह डेट ती असेल. बरोबर. हो, टेंटेटिव्ह डेट ती असेल आणि डे वाईज जे वेळापत्रक आहे ते आपल्याला 15 दिवस आधी मिळतं नेहमी पद्धतीने. चालेल, कारण कसं आहे आम्हाला थोडस रजेचा कायम, कारण दिवाळी नंतर असणार आहे ते, दिवाळी बरोबर. अगदी सुट्टी नंतर. अगदी बरोबर. 15 दिवस आधी त्यामुळे आपल्याला डे वाईज शेड्यूल कळेल. चालेल चालेल, म्हणजे त्या आणि दृष्टीने मला आम्हाला सर्व प्लॅनिंग करता येते. बरोबर आणि मला असं वाटतं की वर्किंग डेज असतील तर या हा. पेपर लांबणार नाहीत खूप. मागच्या वेळी पण तुमच्या बाबतीत तुमच्या केसमध्ये ही जी बॅच आहे या केसमध्ये खूप हा. दिवस असं चालणारी परीक्षा झालेली नाही. म्हणजे आठवड्या 2 आठवड्यामध्ये परीक्षा संपलेल्या आहेत. बरोबर की? इन अ हा. वीक कम्प्लीट झाली. बरोबर. आधी काय व्हायचं 2-3 आठवडे चालायचे. खूप पेपर असायचे ना त्यामुळं. हो. यावेळी तसं काही होण्याची शक्यता नाहीये. असंच आठवड्याभरामध्ये किंवा 8 ते 10 दिवसामध्ये म्हणजे सुट्ट्या धरून म्हणतोय मी. म्हणजे मध्ये सुट्ट्या आल्या बरोबर आहे. अशा अर्थानं तेवढ्या काळात ते पेपर होऊन जातील असं होऊन मला जाईल. वाटतं. ठीक आहे. चालेल चालेल. थँक्यू सर, थँक्यू सर. अजून कुणाला काही शंका आहेत? असाइनमेंटचे प्रश्न मी देईन नेहमीप्रमाणे परीक्षेच्या आधी काही दिवस आधी तुम्हाला मिळतील. आपले कॉन्ट्रॅक्ट सेशन सुरू होतील त्यावेळी आणि मग ते तुम्ही परीक्षेच्या पूर्वी जमा करायचे. हं? असाइनमेंटचे प्रश्न पुस्तकं आल्यानंतर मी देईन म्हणजे तुम्हाला लिहायला थोडं बरं पडेल. अजून कुणाला काही शंका आहे? काही शंका असतील तर विचारा. असं काही नाही. विचारा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. नाही सर, बहुतेक नाही आहे मला. कुणाला काही विषय सुचत असेल तो कन्फर्म करून घ्यायचा असेल तर विचारा. कारण काही लोक नंतर हे रेकॉर्डिंग बघतात त्यांना पण त्याचा उपयोग होईल. काही विषय वगैरे ठरवत असाल, विचार करत असाल तर ते विचारा. सर, नेतृत्व या विषयावर माझ्या वाचनात बरीच पुस्तकं आली. नेतृत्व बर. आणि
जे पाश्चात्य जे सेनानी आहेत, हम्म, पाश्चात्य सेनानी बरं. त्यांचं युद्ध कौशल्य असेल किंवा काही असेल, बौद्धिक चातुर्य असेल, त्याच्यामध्ये तुलनात्मक अभ्यास आम्ही आपल्या शकता. महाराज किंवा आपले छत्रपती या दृष्टीनं असं काही करू करू शकतो का? शकता करू शकता तुम्ही करू शकता तौलनिक मी यात हो करू शकता तुम्ही हो कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकता काय हरकत नाही. चालेल सर. आणि कुणाला काही शंका आहे? हॅलो सर, हा बोला. माझं एक विचारायचं होतं, जर युट्यूबवरची वगैरे काही माहिती जर मिळाली तर आपण वापरू शकतो का रिसर्च प्रोजेक्ट साठी? नाही ते ते खूप कारण ते तुम्ही ते ती माहिती योग्य आहे का ऑथेंटिसिटी ऑथेंटिसिटी कशी ठरवणार त्याची मग मी परवा तुम्हाला फोन केला होता की रायगड एक ऐतिहासिक स्थळ हा ते असं तुम्हाला म्हणून दुसऱ्या जर प्रोजेक्ट साठी म्हणले ना मी ते दुसऱ्या प्रोजेक्ट साठी म्हणले. तुम्ही फोन केला माझ्याशी त्यांनी जो प्रश्न विचारला की मी त्यांना तोच प्रश्न हा मी केला होता फोन. मग आता पुढचा प्रोजेक्ट आपला ह्याच प्रोजेक्टशी संबंधित असणार आहे ना? नाही असं नाही. तुम्ही दोन वेगवेगळे दोन वेगवेगळे करायचे. हा वेगवेगळे करू शकता. बरोबर ठीक आहे. काय सांगितलं की तुम्ही आता रायगड बद्दल तुम्हाला काम करायचं आहे ना, रायगड संदर्भातले 10 ते 15 पुस्तकं घ्या, त्याच्यातनं एक विषय ठरवा, त्याच्यावर काम करा. रायगड वास्तुशिल्प, रायगड मधले वास्तुशिल्प, त्याच्यावर तुम्ही हा विषय घेऊन त्याच्यावर एक 8-10 पुस्तकं बघून त्याच्यावर लिहू शकता. किंवा रायगड असं बघून त्याच्यावर 10-15 पुस्तकं घ्या आणि त्याच्यावर लिहा. तर ज्यावेळी मग परत तुम्ही त्याच्यावर तोच विषय घेऊन 7 क्रेडिटचा कोर्स करू शकणार प्रोजेक्ट. म्हणजे आपल्या फोर्थ सेमिस्टरला तोच विषय घेता येणार नाही. मग त्यावेळी रायगड मधल्या पर्यटकांच्या मुलाखती घेऊन तुम्हाला त्याच्यावर काहीतरी वेगळं सर्वे मेथड वापरून करावं लागेल. हा तसं करेन की, पण असं चालतं ना की आता जरी रायगड ठेवला तरी पुढचा विषय तो त्याच्याशी संबंधित असेल तर चालेल? वेगळा करायला लागेल. बरं ठीक चालेल. थँक्यू सर. आणखी कुणाला काही शंका आहेत? काही शंका आहेत का अजून? ठीक आहे, मग तुम्हाला काही शंका नाहीत असं आपण गृहीत धरून थांबूया. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ द्वारे MA भाग 1 इतिहासासाठी 2000 MA भाग 2 इतिहासासाठी 2024-25 साठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या ओरिएंटेशन सेशन मध्ये मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार. आपण ज्या पद्धतीनं रिसर्च प्रोजेक्टच्या संदर्भात आणि विषयांच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या लक्षात घेऊन तुम्ही त्या संदर्भातली तयारी करावी. आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील रिसर्च प्रोजेक्टच्या संदर्भात त्या संदर्भात मागच्या वेळी जसं आपण ऑन जॉब ट्रेनिंगच्या बद्दल प्रत्येक आठवड्याला एक सेशन घ्यायचो तशा पद्धतीने आपण सेशन घ्यायला सुरुवात करूया. कॉन्टॅक्ट सेशन मी घेणार आहे, त्याचं वेळापत्रक लवकरच आपल्या ग्रुपवर येईल. हे कॉन्टॅक्ट सेशन झाल्यानंतर आपण हे रिसर्च प्रोजेक्टच्या संदर्भातलं आठवड्याची जी मीटिंग असेल प्रत्येक आठवड्याची ती ठरवूया. तर तुम्ही सर्वजण जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.